नमस्कार. आज आपला 13वा भाग आहे आणि महिलांच्या भागामध्ये हा आपला शेवटचा भाग असणार आहे आणि म्हणून थोडासा दीर्घ होईल याच्यासाठीच आपण देवदासी हा भाग याच्या अगोदरच्या भागामध्ये घेतला. 15 ऑक्टोबरला ग्रामीण स्त्री सन्मान जागतिक दिवस होता. त्याच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर आता जो आपला नवरात्र उत्सव, शक्तीचा उत्सव, दुर्गेचा उत्सव जो सुरू झालेला आहे, आज त्याचा दुसरा दिवस आहे आणि त्या दुसऱ्या दिवसाच्याही आपल्याला शुभेच्छा. हे 10 दिवस जे आहेत ते आपल्या शक्तीची उपासना करण्यासाठी आपण सर्वांनी व्यतीत करूया. आणि मग मला नेहमी दुर्गा म्हटलं की आठवण येते इंदिरा गांधींची. आणि इंदिरा गांधींची तुम्ही जर 50 वर्षापूर्वीची म्हणजे सन 1971 70-71च्या वेळेला BBC-नं त्यांची एक मुलाखत घेतली होती आणि यूट्यूबवरती त्यातली 5 मिनिटाची क्लिप नेहमी दाखवली जाते. ती क्लिप तुम्ही बघा आणि त्याच्यात ज्या सायलेंट पद्धतीनं त्यांनी जो कॉन्फिडन्सली जे हे दाखवले ते आता कुणीही 50 तास जरी त्याच्यावरती बोललं तरी ते कमी वाटेल एवढं शांतपणे त्यांनी हे केलं होतं. म्हणजे एक जी म्हण आहे, कॉन्फिडन्स इज सायलेंट अँड इनसिक्युरिटीज आर लाऊड, ते खरं त्यांचा कॉन्फिडन्स त्यांच्या सायलेन्समधून दिसतो. आणि तसंच उदाहरण मागच्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला अमेरिकेमध्ये जे आता इलेक्शन चालू आहे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटचं, तर त्याच्यामध्ये आत्ताचे व्हाईस प्रेसिडेंट जे आहेत माईक पेन्स आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या त्यासाठी उमेदवार ज्या कमला हॅरिस आहेत, त्यांची चर्चा चालू असताना कमला हॅरिस उत्तर देत असताना माईक पेन्सनी मध्येच त्यांना अडवायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला ज्या थंडपणे आणि शांतपणे त्यांनी सांगितलं की मिस्टर VP मीन्स व्हाईस प्रेसिडेंट, आय एम स्पीकिंग. आणि त्यांच्या ह्या वाक्यातच त्यांनी पूर्ण अमेरिका जिंकल्यासारखं झालेलं आहे. आणि पुढची 10-15 वर्ष अमेरिकेच्या राजकारणाची कुठल्या दिशेने जाणार आहेत हे आपल्या लक्षात त्यांच्या त्या वाक्यानेच येते. त्या सर्वांना शुभेच्छा. शेवटी लोकशाही म्हटलं की 2 पक्ष आणि ती लढत जी खेळीमेळीची आणि याची व्हावी तशीच ती होऊ अशी अपेक्षा करूया. न्यूझीलंडच्या जेसिंडा आर्डर्न ज्या आहेत त्या आता पुन्हा निवडून आल्यात. ज्यावेळेला तिथं एका मशिदीवरती हल्ला झाला होता, 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती, आणि त्यावेळेला ज्या शांतपणे त्यांनी ते सगळं हँडल केलं आणि त्याच्यामुळं त्यांची जी रुलिंगची कॅपॅसिटी आहे, एक स्त्री म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं स्वतःचं एक कर्तृत्व दाखवलं ते वाखण्यासारखं होतं. आपल्याला जर्मनीच्या चान्सलर माहिती आहेत, मार्गारेट थॅचर पूर्वी इंग्लंडच्या ज्या पंतप्रधान होत्या त्या माहिती आहेत, पाकिस्तानच्या भुट्टो आपल्याला माहिती होत्या, बांगलादेशच्या श्रीलंकेच्या पंतप्रधान ज्या होऊन गेल्या त्या माहिती आहेत आपल्याला. आपल्या देशामध्ये राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील यांनी मधला काही काळ हे केला होता, गाजवला होता आपण म्हणूया. लोकसभा अध्यक्ष म्हणून मीरा कुमारी, सुमित्रा महाजन आणि खरं तर अर्ध्यावरतीच नाव सोडून गेलेल्या सुषमा स्वराज यांना खरं तर आपण विसरू शकत नाही. त्या आहेत, सोनिया गांधी आहेत. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये जर तुम्ही बघितलं तर मुख्यमंत्री म्हणून जयललितांनी काम करून दाखवलेलं आहे, मायावतींनी उत्तर प्रदेशात, आणि बंगालच्या टायग्रेस ज्याला आपण म्हणतो ते ममता बॅनर्जी आजही तिथं लढत आहेत. वसुंधरा राजे राजस्थानमध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचं हे केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अजूनही स्त्री मुख्यमंत्री झालेली नाही, पण ज्यांच्या घरामध्ये मुख्यमंत्रीपद होतं किंवा केंद्रीय महत्त्वाची मंत्रिपदं होती अशा सुप्रिया सुळे, शरद पवारांच्या कन्या आपल्यासमोर आहेत, किंवा सोलापूरच्या प्रणिती शिंदे, सुशील कुमार शिंदेंच्या आहेत, गोपीनाथ मुंडे भगिनी ज्या त्यांच्या कन्या दोघी आहेत त्या आहेत. त्याच्यानंतर आपल्या माहीमच्या गायकवाड आहेत, विद्या चव्हाण आहेत. म्हणजे असं जर तुम्ही लिस्ट बघत गेला तर ती फार मोठी आपल्याला करता येईल. आज आपल्या मेयर ज्या मुंबईच्या आहेत, मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, आणि किशोरी पेडणेकर म्हणून ज्या
ज्याला आपण म्हणतो मेयर आहेत, त्यांनी किती शांतपणे आणि शक्तिशाली पद्धतीनं हे महामारीचं जे चालू आहे ते किती हँडल व्यवस्थित केलं ते आपण बघतोयच. त्यांचे व्हॉट्सॲपवरती मेसेज वाचतानाच लक्षात येतं की एक स्त्री किती पद्धतीनं आणि किती ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी फिरून कार्य करू शकते. आश्चर्याची गोष्ट आहे ती. इतिहासकारामध्ये आपण रोमिला थापरांचं आणि इतर भरपूर आहेत. मानववंशशास्त्रामध्ये आपण इरावती कर्वेंचं नाव घेतलं. गायनामध्ये सुभालक्ष्मी आहेत, किशोरी आमोणकर आहेत, लता मंगेशकर म्हणजे लता दिदी आहेत, आशा दिदी आहेत, त्यांचे इतर भगिनी आहेत आणि आणखीन असंख्य गायिका आपल्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर साहित्यामध्ये बहिणाबाई चौधरी, महाश्वेता देवी, दुर्गा भागवत, सरोजिनी बाबर, शांता शेळके आणि आणखीन अशी नावं. म्हणजे जे क्षेत्र तुम्ही निवडाल, मंगळयानाच्या वेळेला ज्या शास्त्रज्ञ महिलांनी काम केलं ते आपल्या सर्वांना माहितीच आहे. गणितज्ञ शकुंतला देवी आपल्याला माहिती आहे. म्हणजे ह्या प्रत्येकीनं आपापल्या क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे. मग वैमानिक जरी घेतलं आपण तरी भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला सरला ठकराल, उर्मिला पारिख, उमा सुंदरम, ते आता रायफलच्या पायलट जे शिवांगी सिंग आणि प्रतिभा आहेत, यांच्यापर्यंत आपली लिस्ट जाऊ शकते. आणि अशा पद्धतीनं आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अतिशय शक्तिशाली पद्धतीनं काम करतात. ठाणे गुरुजींनी म्हटलं होतं की बलसागर भारत हो, विश्वात शोभून राहो. आणि तशा पद्धतीनं विश्वात शोभून राहण्याची वेळ आता येत चाललेली आहे. आणि ह्याचं खरं श्रेय पहिल्यांदा जातं ते महात्मा गांधींना. त्यांनी 1930ला ज्या वेळेला सत्याग्रहामध्ये महिलांचा सहभाग सुरू केला आणि तिथून प्रचंड सहभाग महिलांचा एवढा वाढला की 1942ला ज्या वेळेला चले जाऊचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेला स्त्रियांना बंदीत ठेवण्यासाठी कारागृह भारतातली कमी पडत होती. नंतर भारताची राजघटना तयार करण्यासाठी कायदा परिषदेची जी निवडणूक केली त्यात उच्च शिक्षित आणि स्वातंत्र्य सैनिक असणाऱ्या 15 स्त्रियांची निवड केली होती. राज्यघटनेची प्रत राष्ट्रपतींना 26 नोव्हेंबर 1949ला ज्या वेळेला अर्पण करायची होती त्यावेळेला ज्या 4 सदस्यांनी स्वाक्षरी केली ती महिलांच्या तर्फे हंसाबेन मेहता यांनी केली होती. 14 ऑगस्ट 47ला मध्यरात्री 12 वाजता स्वतंत्र भारताचा ध्वज राष्ट्रपतीकडे सुपूर्द करण्याचं काम किंवा मान म्हणूया आपण अखिल भारतीय महिला परिषदेला दिला होता आणि तोही हंसाबेन यांनी सर्व भारतीय महिलांच्या वतीनं तो ध्वज दिला होता. मग समान काम, समान वेतन अशा पद्धतीनं महिलांची वाटचाल सुरू होताना बघतो आपण. 1888 साली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 30% आरक्षण महिलांना मिळायला लागलं. त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी देशात जे केलं गावात आम्ही करून दाखवू असं महिला बोलायला सुरुवात झाली त्या काळामध्ये. महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी स्त्री कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन महिला धोरण आखलं, घर दोघांच्या नावावरती असावं आणि अशा पद्धतीने नियम करणारा महाराष्ट्र हा भारतातला पहिला हे झाला. आणि आता 1920 साली म्हणजे आता हे ज्याला आपण म्हणतो की अशी धोरणं जी आहे ती कर्नाटकने आता हे केलेली आहेत. VP सिंगने महिला आयोगाची स्थापना केली होती. आणि आता सोशल मीडियामुळं काय झालं आहे की फॅशन आणि इतर सगळ्या गोष्टी शहरातल्या आणि खेड्यातल्या महिलांना समान मिळत आहेत. फक्त आसपासच्या पुरुषी मानसिकता थोड्याशा सांभाळून बघूनच ह्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहेत. आता 1930च्या आंदोलनानंतर एकदा महात्मा गांधींना विचारलं गेलं होतं की भारतीय स्वतंत्र भारतामध्ये स्त्रियांचं स्थान काय असेल. आणि त्यावेळेला महात्मा गांधींनी सांगितलं होतं की पुरुषा इतकंच स्वराज्याचे फायदे स्त्रियांना मिळतील, पुरुषा इतकेच समान अधिकार स्त्रियांना असतील आणि स्वतंत्र भारतात स्त्रिया पुरुषांच्या सहकारी आणि स्नेही असतील. म्हणजेच त्यांनी काय सांगितलं की पितृसत्तेच्या अनुषंगाने जे काही नियम होते ते सगळे डावलले जाणार आहेत. आणि भारतीय राजघटना ज्या वेळेला तयार झाली त्याच्यातलं कलम 14-15 आपल्याला सांगतं की धर्म, जात, लिंग, जन्मस्थान या कुठल्याही पद्धतीनं कुणातही भेद करता येणार नाही. म्हणजे स्त्री पुरुष हा भेद तुमचा संपला तिथं भारतीय राजघटनेच्या वेळेला. परंतु काही विसंगत रूढी, कायदे, परंपरा आपल्यामध्ये होत्या. मंदिर प्रवेशासारखा असेल किंवा इतर गोष्टी असतील, दत्तक अधिकार असतील. आणि याच्यासाठीच ते खरं हिंदू कोड बिल तयार होत होतं पण ते त्यावेळेला नाही झालं. आणि 2020पर्यंत ते सगळं कसं आलं ते आपण बघणार आहोत. 94 साली म्हणजे 22 जून 94ला महिला धोरण जे आपण स्वीकारलं आणि हिंदू वारसा कायदा 1956चा जो आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल करून स्त्रियांना जन्मतात समान हक्क मालमत्तेत द्यायला सुरुवात केली महाराष्ट्राने. कर्नाटकने तो आता 2020 साली द्यायला सुरुवात केली.
आता संपूर्ण देशामध्ये या सुधारणा व्हाव्यात म्हणून 104वा आयोग जो स्थापन केला होता भारत सरकारने, त्या आयोगानं शिफारस केली आणि 2005चा हिंदू वारसा सुधारणा कायदा आला. 9 सप्टेंबर 2005 कलम 6 मध्ये सांगतं की अभियुक्त कुटुंबातील सामायिक मालमत्तेत मुलीला मुलांच्या बरोबरीचा समान हक्क आहे. आता संशय असा केला की तो पूर्वलक्षी आहे का, म्हणजे 2005च्या अगोदर जन्मलेल्या मुलींचं काय, त्यांना तो हक्क आहे की नाही, की म्हणजे 1956ला ज्या वेळेला पहिला कायदा झाला तेव्हापासून आहे. आणि मग 2016ला सुप्रीम कोर्टाने जो प्रकाश वर्सेस फुलवतीमध्ये जो निकाल दिला त्याच्या समान हक्कासाठी मुलगी वडील हे दोघेही जिवंत असले पाहिजेत 9 सप्टेंबर 2005ला असा दिला. दानम्मा उर्फ सुमन सुरपूर विरुद्ध अमर, त्याच्यात वडील त्या तारखेला जिवंत असण्याची गरज नाही असं सांगितलं, म्हणजे 9 सप्टेंबर 2005ला. आणि ह्या दोन्हीचा शेवटी विचार करत 11 ऑगस्ट 2020 म्हणजे आता 1-1.5 महिन्यापूर्वीच वनिता शर्मा वर्सेस राकेश शर्मा हा जो निकाल सुप्रीम कोर्टाने दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की मुलींना जन्मताच हक्क असल्यामुळे त्यावेळेला ती मुलगी किंवा ते वडील जिवंत असण्याची गरज नाही. पिढीची 4थी संख्या म्हणजे तुमचे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा ह्या 4 पिढ्यांमध्ये जरी ती मुलगी एखादी दत्तक आली असेल किंवा जन्मलेली असेल तरी ती पूर्वलक्षी आणि 1956च्या कायद्यापासून तिला हे मिळेल. फक्त त्यांनी 20 डिसेंबर 2004च्या राज्यसभेतला एक जो हिंदू वारसा हक्क सुधारणा बिल आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की हिंदू डिवायडेड फॅमिली म्हणजे अनडिवायडेड फॅमिली याच्यामध्ये सामायिक मालमत्तेची वाटणी झाली असेल अगोदर तर तुम्ही वेगळा विचार करावा लागणार आहे. म्हणजे असं आता समान भूमिका मिळाली, स्त्रीच्या शरीरावरती संपूर्ण पुरुषाचा अधिकार आहे अशा पद्धतीनं पुरुषाचं वागणं पूर्वी होतं. हा स्त्री स्वतःचं गर्भाशय सुद्धा भाड्याने देऊन, आपण बऱ्याच नटनट्या किंवा मोठमोठ्या लोकांनी बघितलेलं आहे की स्वतःच्या पत्नीला गर्भ राहणं धोकादायक असेल तर त्यांनी सरोगेट मदर म्हणजे दुसऱ्या स्त्रीचं गर्भाशय भाड्याने घेऊन तिथं मुलाची वाढ करून ते जन्मलेलं. शाहरुखचा दुसरा मुलगा तसाच आहे, आणखीन बरीच मुलं आहेत तशी सरोगेट यांच्यापासून झालेली. म्हणजे आता एवढ्या ताकदीनं स्त्रियांना सगळे अधिकार मिळालेले आहेत. आणि 2000 साली म्हणजे आपलं मिलेनियम सुरू झालं नवीन, आणि त्या दरम्यानच जे संयुक्त राष्ट्र संस्था आहे, संयुक्त राष्ट्र परिषद म्हणतो, संघ म्हणतो, आता 24 ऑक्टोबरला तिला 75 वर्ष होतील. 24 ऑक्टोबर 1945ला त्याची स्थापना झाली होती. तर ते वेगवेगळे विकास लक्ष्य, मिलेनियम विकास लक्ष्य त्यांनी ठेवली होती शतकोत्तर ज्याला आपण म्हणतो की सहस्त्रकामध्ये. आणि त्याच्यामध्ये गरिबी, शिक्षण सगळीकडे झालं पाहिजे, महिलांचं सबलीकरण त्याच्यात असलं पाहिजे, लिंगभेद संपले पाहिजेत, बालकांचं संगोपन झालं पाहिजे, मात्र आरोग्य आणि रोगाचा नायनाट झाला पाहिजे, पर्यावरणानुकूल विकास झाला पाहिजे, विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य, अशी 8 ध्येय त्यांनी ठेवली होती. आणि त्या अनुषंगाने 2010 साली युनेच्या मुख्य कार्यालयात एक मोठी परिषद भरली होती महिलांच्या अनुषंगाने. आणि मग त्याच्यामध्ये इजिप्त, सुदान, नेदरलँड, लेसाना, घाना, मालवी, लिबेरिया, किर्गिस्तान, अशा वेगवेगळ्या नायजेरियन किंवा हे जे काही आफ्रिकेतले देश आहेत त्यांनी त्यांच्या देशामध्ये महिलांचं सबलीकरण करण्यासाठी, तिथं सुनता जी महिलांची होत होती किंवा वेगवेगळ्या ज्या परंपरा, रूढी ज्या महिलांना त्रासदायक अशा होत्या त्या सगळ्या कमी करण्यासाठी कसा प्रयत्न केला की इजिप्तचे होस्नी मुबारक जे होते त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांनी त्यावेळेला 518 जागापैकी 64 जागा महिलांसाठी राखीव ठेवायला सांगितल्या होत्या. कुणी महिलांना शांतीसेने, नेदरलँडमध्ये महिलांना जो शांतीसेनेकडून त्रास होत होता त्याच्याविरुद्ध आवाज उठवला. त्याच्यानंतर कुणी कुमारी माता मुलींना शाळेत शिकता यावं म्हणून गर्ल फ्रेंडली किंवा कुमारी मातांना बसता येईल अशा पद्धतीनं त्या बेंचेसची रचना केली. आणि महिलांच्या उपेक्षित महिला आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सुधारणा त्यांनी करायला सुरुवात केली. आणि जगभर अशा पद्धतीनं महिलांच्या अनुषंगाने मुवमेंट चालू आहे. आताच्या 20 वर्षामध्ये भरपूर प्रगती झालेली आहे. आता आपल्या देशात मतदानाचा अधिकार जो महिलांना मिळाला की नाही तो आपल्याला फार सोप्या पद्धतीने मिळाला, कारण इंग्लंडमध्ये 100 वर्ष अगोदर तो झगडा चालू होता. म्हणजे 18व्या शतकात 1776ला अमेरिका स्वतंत्र झाली, त्याच्यानंतर 1790ला फ्रान्सची राजक्रांती झाली आणि 1832च्या दरम्यान हळूहळू इंग्लंडमध्ये आणि याच्यामध्ये सुधारणेची वारं व्हायला लागलं आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं काम जॉन स्टुअर्ट मिल म्हणून जे लेखक होते आणि त्यांच्या पत्नी, ह्या दोघांनी काम इंग्लंडमध्ये चांगलं केले.
त्यांनी त्यासाठी एक स्त्रियांची परवशता आणि प्रातिनिधिक सरकार अशा पद्धतीनं 2 ग्रंथ लिहिले होते. 1865 साली त्यांनी स्त्रियांच्या मताधिकारासाठी बिलही इंट्रोड्यूस केलं होतं. परंतु अशा स्त्रियांना मताधिकार मिळावा आणि तशा पद्धतीच्या निवडणुकीसाठी आवश्यक असणारी प्रगत जाणीव स्त्रियांना नाही म्हणून एका न्यायाधीशाने ते डावलून टाकलं होतं. त्याच्यानंतर 1865ला एमिली पँखर्स्ट म्हणून एक स्त्री होत्या, त्यांनी वुमेन सोशल अँड पॉलिटिकल युनियन मोठी सुरू केली. आपल्या 2 सिल्विया आणि क्रिस्टाबेल या 2 मुलींना हाताशी घेतलं होतं आणि त्या पद्धतीनं त्यांनी काम सुरू केलं. त्याच्यानंतर एलिझाबेथ बुलस्टोननी सह्यांची मोहीम त्यासाठी आखली. त्याच्यानंतर पुढं 1870ला वुमेन सप्रेस बिल मांडलं गेलं. ते वाचनानंतर नेहमीप्रमाणे याच्यात गायब झालं. 72, 74, 77, 89, 79, 84 अशी बिल मांडतच गेली. परत वुमेन्स फ्रँचायझी लीगच्या प्रयत्नानं 94 साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा थोडासा अधिकार त्यांना मिळाला. 1905मध्ये केर हार्डिना स्त्री मतदारांचं खाजगी बिल मांडण्यासाठी अर्धा तास त्यांनी मागून घेतलं, पण ते धुडकावून लावलं गेलं होतं. 13 फेब्रुवारी 1907ला पार्लमेंट स्त्रियांचा मोर्चा गेला पार्लमेंटवरती. त्यांच्यावरती पोलिसांनी घोड्यांचं पोलीस, तुम्ही युरोपमध्ये बघितलं असेल, तिथे घोडा वापरला जातो बऱ्याच वेळेला. तो घोडा त्यांनी स्त्रियांच्या मोर्चामध्ये हे केला होता. दांडक्यांनी स्त्रियांना मारहाण केली होती, तुरुंगात त्यांना टाकलं होतं. शेवटी त्यांनी राजाला भेट मागितली, राजानं नाकारली. शेवटी त्याच्या राजवाड्यासमोर, बकिंगहॅम पॅलेससमोर त्यांनी उपोषण सुरू केलं आणि मत किंवा मृत्यू असंच आम्हाला तुम्ही हे करा. आणि दुसरं, पहिलं महायुद्धाचे संपलं 1914 ते 18च्या दरम्यान. आणि मग स्त्रियांचं ते त्यावेळेला त्यांनी जी मदत केली कारखान्यामध्ये, प्रोडक्शनमध्ये, याच्यामध्ये त्यांना मर्यादित अधिकार मिळाला आणि 2 जुलै 1928ला प्रौढ मताधिकार सगळ्यांना मिळाला. आता आपल्या देशामध्ये मार्गारेट क्विझिन, ॲनी बेझंट, सरोजिनी नायडू या 14 भारतीय स्त्रियांनी व्हाईसरायची भेट घेतली. त्यात रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई राजवाडे पण होते आपल्या महाराष्ट्रातून. आणि त्यांनी हिंदीमध्ये, म्हणजे आपल्या भारतामध्ये मतदानाचा अधिकार दिला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी अर्ज केला. तो पुढं व्यवस्थित सक्सेसफुल होत महिलांना ते अधिकार 26पर्यंत मिळत गेले. कमलादेवी चट्टोपाध्याय, अंजली हन्ना यांना मद्रासमधून उभं करायचा प्रयत्न केला, त्या हरल्या. तरी पुन्हा मुथुलक्ष्मी रेड्डी यांना विधिमंडळातून पहिल्यांदा उभं केलं. आणि अशा पद्धतीनं इंग्लंडला 100 वर्ष झगडा करावा लागला, पण आपल्या महिलांना ते भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदरच तो हे मिळाला, आपण म्हणतो तसा अधिकार. आणि म्हणून आज महिलांचा विषय आपण शेवटी घेत असताना, जे आपण म्हणतो की जसं गुढीपाडवा एखादा असतो सण आपण साजरा करतो, आणि गुढीपाडवा सणाच्या वेळेला पहिल्यांदा आपण एक कडू हे करतो, लिंबाचा पाला आणि हे खातो, आणि नंतर गोडधोड खाण्याचा आपला जो प्रयत्न, त्या पद्धतीनं एवढं सगळं सुजलाम सुफलाम स्त्रियांच्या बाबतीत आता तत्व सरफेसवरती असताना त्याच्यामध्ये अगदी विरुद्ध टोकाला अंधारे याच्यामध्ये स्त्रियांच्यावरती होणारा अत्याचार, म्हणजे विधवा असतील किंवा बालविधवा असतील किंवा इतर जे काही वेगवेगळे प्रकार असतील, त्याच्यामध्ये अतिशय भयानक, भयंकर आणि सहनही करता येत नाही ज्यावेळेला ते वाचतो किंवा आपण विचार करतो त्याच्यावरती, तो सतीचा प्रकार आहे. सर्रास प्रत्येक स्त्री सती जात नव्हती, म्हणजे ती अगदी रूढी, म्हणजे 100% स्त्रियांमध्ये ती नव्हती, पण ती कुठंतरी घटनांमध्ये ती अस्तित्वात होती. शेकडो स्त्रिया, हजारो स्त्रिया सती गेलेल्या आहेत आपल्या देशामध्ये, आणि म्हणून त्याचा आपण इतिहास बघणार आहोत. आता आपण आपल्या देशामध्ये 1987 साली राजस्थानमध्ये देवराला म्हणून जे एक ठिकाण आहे, जिल्हा आहे, तिथे एका गावामध्ये एक 18 वर्षाची मुलगी सती गेली 4 सप्टेंबरला. आणि त्याच्यानंतर देशामध्ये जो गजब माजला, आणि मग नंतर पार्लमेंटमध्ये तो कायदा, जो सती कायदा, जो 154 वर्षापूर्वी 1829 सालीच हे केला होता, त्याच्यामध्ये सुधारणा करून अशा प्रथांना कोणी डायरेक्टली इनडायरेक्टली प्रोत्साहन देत असेल, मदत करत असेल, तर त्यांना अतिशय कडक शासन देण्याचे निर्णय घेतले. आणि तिथून आपण फारसं सती प्रथेबद्दल ऐकत नाही आहोत. पण म्हणून मी ठरवलं की आज आपण सती प्रथेबद्दल बोलायचं. आणि 1987च्या सती प्रकरणाचा अभ्यास करताना किंवा विचार करताना, त्यावेळेला म्हणजे ज्याला आपण म्हणतो की
तो जो हे झाला आपण म्हणतो घटना घडली, आणि घटना घडल्यानंतर त्यावेळेला काही त्याच्यावरती प्रेस नोट्स आल्या, प्रेसमध्ये संसदेमध्ये काही त्याच्यावरती चर्चा झाली असेल, मोर्चे निघाले तिथं आणि भरपूर गोंधळ माजला होता. तर तिथं जो प्रकार झाला होता तर तो एका डॉक्युमेंटरीमध्ये आनंद पटवर्धन यांनी एक डॉक्युमेंटरी काढलेली आहे, आणि त्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांनी त्याचं एक त्या प्रकरणाचं पूर्ण हेच केलं आहे. 1.5-2 तासाची ती डॉक्युमेंटरी आहे, ती मी बघितली. त्याच्यानंतर आपले हे जे आहेत ब्रिटिश BBC जे हे म्हणतो आपण इंग्लिश याचं हे करणारे, तर त्यांनी एक ग्रंथ लिहिला आहे, तो आपण हे केला, वाचला. त्याच्यानंतर इतर जे साहित्य आहे आणि ऋग्वेदापासून सगळं हे केलं. आणि मी ग्रंथांची सुरुवात का केली तर त्या डॉक्युमेंटरीमध्ये एक धर्मरक्षा समिती जयपूर असं एक बोर्ड होता, आणि तिथे एक भगवी कपडे घातलेली साधू व्यक्ती बोलत होती, आणि ती त्या भाषणामध्ये जी बोलत होती, मी त्याचा भावार्थ डॉक्युमेंटरी बारकाईनं बघत मी यूट्यूबवरती तुम्हाला ती अवेलेबल आहे. तर त्या डॉक्युमेंटरीमध्ये ते साधू बोलत आहेत की आजकाल आम्ही अशा लोकांच्या हाती सत्ता दिलेली आहे की त्यांनी आपल्या सनातन धर्माचा सत्यानाश केलेला आहे. सर्वात पहिल्यांदा हिंदू कोड बिल, विवाह बिल, जातीव्यवस्था निर्मूलन बिल, मंदिर प्रवेश बिल, अशा प्रकारे हिंदूंसाठीच हजारो बिल बनवित आहेत. परंतु शहाबानो प्रकरणात त्यांची नानी मेली काय, म्हणजे आता ते हिंदीतलं हे होतं. आता इथं जे त्यांनी पॉईंट मांडलेले आहेत की सनातन धर्माचा नाश कसा झाला आहे किंवा करतायत, की पहिल्यांदा हिंदू कोड बिल आलं. आता हिंदू कोड बिल काय आहे की आपल्या भारतभर ज्या वेगवेगळ्या संहिता, वेगवेगळे ग्रंथ आहेत त्याचं एकत्रित कोडिफिकेशन करायचा प्रयत्न करणं, महिलांना अधिकार देणं, वेगवेगळ्या ज्या महिलांना अजिबातच अधिकार नव्हते ते सगळं देण्याचा प्रकार करणं, हा हिंदू कोड बिलाशी संबंधित होता. आता महिलांना अधिकार दिलं आणि सनातन धर्म त्याचा नाश कसा होतो. विवाह बिल, स्त्रियांना लग्न करण्यामध्ये संमती देण्याचा, त्याच्या वयाचा जो अधिकार आहे, अमुक वयानंतरच तिनं लग्न करावं किंवा हे असे बदल केले म्हणून सनातन धर्म कसा हे होतो. जातीव्यवस्था निर्मूलन बिल आलं म्हणून सनातन धर्म कसा ज्याला आपण म्हणतो नाश होतो. मंदिर प्रवेश बिल, अस्पृश्यांना, स्त्रियांना मंदिर प्रवेशामध्ये प्रवेशाचं बिल आलं म्हणून सनातन धर्म कसा हे होतो. मला याचं आश्चर्य वाटतं. म्हणजे धार्मिक सुधारणा करणं, धार्मिक गोष्टीत मार्गदर्शन करणं हे साधू संतांचं कार्य आहे. महाराष्ट्राला आपल्या फार मोठी परंपरा आहे साधू संतांनी ज्या गोष्टी हे केलेल्या आहेत तसं. तर ते साधू पुढं म्हणतायत त्या भाषणामध्ये, सती प्रथेचे पुरावे ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात व अथर्ववेदाच्या 18व्या मंडलात आहेत. आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी सांगितले आहे की जोपर्यंत आपल्या देशात सतीमाता वेदाज्ञेप्रमाणे जळणार आहेत तोपर्यंत सनातन धर्माचे कोणी वाकडे करू शकणार नाही. पुन्हा एकदा, सती प्रथेचे पुरावे ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात व अथर्ववेदाच्या 18व्या मंडलात आहेत. आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी सांगितले आहे की जोपर्यंत आपल्या देशात सतीमाता वेदाज्ञेप्रमाणे जळणार आहेत तोपर्यंत सनातन धर्माचे कोणी वाकडे करू शकणार नाही. म्हणजे वेदाज्ञेप्रमाणे जोपर्यंत सती आपल्या देशामध्ये जळत आहे, आणि ऋग्वेदाच्या 10व्या आणि 18व्या मंडलाचा किंवा अध्यायाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आता मी त्यासाठीच काय केलंय की आपल्या ऋग्वेदामध्ये, म्हणजे ऋग्वेदामधूनच 1200 ऋचा ज्या अथर्ववेदामध्ये, अथर्ववेद नंतर तयार झालं, मेन ऋग्वेद आहे, आणि ऋग्वेदामध्ये ज्या 10व्या मंडलाचा आणि अथर्ववेदामधल्या 18व्या मंडलाचा जो उल्लेख ते करतात, तर त्या याच्यामध्ये असणाऱ्या ज्या ऋचा आहेत त्या मी आपल्यासमोर आता वाचणार आहे. तर त्याच्या अगोदर सती जो प्रकार आहे, म्हणजे सती ज्याला आपण म्हणतो, तर तो काय प्रकार होता. तर माझ्याकडे एक ग्रंथ आहे, अश्वलायन गृह्यसूत्र म्हणून हा ग्रंथ आहे, अश्वलायन गृह्यसूत्र. तर त्याच्या 4थ्या याच्यामध्ये 4था अध्याय जो आहे त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर त्या मरण पावलेल्या व्यक्तीच्या पत्नीला याच्यापर्यंत म्हणजे स्मशानभूमीपर्यंत येण्याचा अधिकार होता, आणि तिथे एक विधी होता. तो विधी काय होता मी आपल्याला त्या ग्रंथाच्या याच्यानुसारच आपल्याला वाचून दाखवतो. आज अतिशय शांतपणे आपण हे सगळं समजून घेणार आहोत. तर अश्वलायन गृह्यसूत्राचं परिशीलन करताना अंत्येष्टी संस्कार कसा होतो मी तुम्हाला सांगतो. त्याच्यातली जी दुसरी ओळ सुरू होतेच, अध्याय 4 दुसरी ओळ, 4था त्याचा जो सबसेक्शन आहे, मग 4थी ओळ म्हणूया आपण आता ते.
तर मृत झालेल्या व्यक्तीची प्रेतयात्रा स्मशानभूमीकडे घेऊन जातात. तेव्हा प्रेताच्या मागून चितेवर पसरली जाणारी पशुस्त्री, मग स्त्रीलिंगी पशु असतो, प्राणी गाय किंवा शेळी असेल, गाय किंवा शेळी असली तर ती रंगानं काळी पाहिजे, यांच्या डाव्या पायास दोरी बांधून प्रेताच्या मागून ओढून नेतात. म्हणजे विधी लक्षात घ्या की प्रेतयात्रा चाललेली आहे आणि त्या प्रेतयात्रेच्या मागं गाय किंवा शेळी हिच्या डाव्या पायाला, पुढचा जो पाय असतो त्याला रस्सी बांधायची आणि त्या रस्सीनं ती शेळी किंवा गाय पुढं ओढत न्यायची. आता पुढे हे करा. कुशल व्यक्तीने चिता रचावी, त्यावर प्रेत ठेवावे, त्या चितेवर दर्भ पसरून त्यावर काळ्या हरणाचे कातडे वरच्या बाजूस केस करून अंतरावे, नंतर बांधवानी गारपत्त्याच्या उत्तरेकडून प्रेतास नेऊन आह्वनीयाजवळ डोके येईल अशा रीतीने चितेवर ठेवावे आणि त्या पद्धतीनं त्याला निजवावा. हे आलं 15व्या रुचेपर्यंतचा भाग आला. आता उत्तरथ पत्नी हे अतिशय महत्वाचं आहे. तर इथून पुढची 2-3 वाक्ये जी आहेत, प्रेताच्या उत्तरेस चितेवर त्याच्या पत्नीस निजवावी येथपर्यंत कृती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना सारखी सांगितलेली आहे. म्हणजे प्रेत जिथं ठेवलेलं आहे त्याच्या उजव्या हाताला, उत्तर दिशेला आपण म्हणतो, उत्तर दिशेला त्याच्या पत्नीला निजवायचं आहे. आणि जर ते 17व्या याच्यात म्हटले क्षत्रियाच्या शिव असेल, म्हणजे धनुष्य क्षत्रियाय, क्षत्रियाच्या शिव असल्यास त्याच्या उत्तरेस त्याचे धनुष्यही ठेवावे, म्हणजे त्याच्या आणि पत्नीच्या मध्ये धनुष्य ठेवायचं. आता पुढे काय सांगितलं त्यांनी की या पत्नीच्या तिच्या पतीच्याच पालक जागी असलेल्या दीराने किंवा पतीच्या शिष्याने अथवा त्याचीच नोकरी करत असलेल्या म्हातारा दासाने एक मंत्र म्हणायचे. आणि तो मंत्र ऋग्वेदामध्ये आहे आणि अथर्ववेदामध्ये की जो आपण बघणार आहोत. तर तो मंत्र म्हटल्यानंतर त्यांनी काय करायचं आहे की हा मंत्र म्हणत त्या स्त्रीला उठवायचं, तिला बाजूला करायचं आणि मग चिता लवकर पेटली जावी म्हणून बरोबर आणलेली गाय किंवा शेळी मारली जात असे. आणि तिच्या कातड्याने प्रेताचे डोके व तोंड झाकावे, म्हणजे त्या गाईला किंवा शेळीला मारायचं आणि त्या प्राण्याचं कातडं जे आहे त्यांनी त्या मृत व्यक्तीचं तोंड झाकायचं. त्याच्यानंतर हे झालं 19व्या ओळीमध्ये. तिच्या दोन्ही वृकाकडून प्रेताच्या दोन्ही तळहातावर क्रमाने, म्हणजे उजव्या हातावर उजवी व डाव्या हातावर डावी ठेवावी वृका. हे 20 झालं. अनुस्तरणीचे हृदय काढून प्रेताच्या हृदयावर आमंत्रक ठेवा, म्हणजे ते प्राणी जो मारलेला आहे त्याचं हृदय काढायचं आणि व्यक्तीच्या, म्हणजे मृत व्यक्तीच्या हृदयाच्या तिथं ते हे ठेवायचं. त्याच्यानंतर पुढे प्रेतावर अनुस्तरणीचे पायावर पाय, छाती पोटावर पोट येईल असे भाग कापून ठेवले जातो, अग्नी दिला जात असे. म्हणजे इथं स्त्रीला मंत्र म्हटल्यानंतर तिथून दिराणी किंवा पालक असेल त्यांनी किंवा दास असेल, नोकर असेल, तर त्या कुणीतरी उठवायचं तिला आणि त्याच्यानंतर तो प्राणी मारायचा आणि त्या प्राण्याच्या चरबीचा उपयोग त्या जलनामध्ये व्हावा म्हणून तो प्राणी मारला जायचा आणि प्रेत पेटवलं जायचं. इथं स्त्रियांना जाळणं किंवा स्त्रियांना सतीजन हा प्रकारच नाही. ऐश्वर्यायन गृह्यसूत्रामध्ये, म्हणजे माझ्याकडे हा जो ग्रंथ आहे तर हा ग्रंथ जवळजवळ 1938 साली काव्यालंकार भूषण पंडित शिवराम शास्त्री शिंत्रे यांनी लिहिलेला आहे. हा जो ऐश्वर्यायन गृह्यसूत्र हा जो ग्रंथ आहे तो, आणि त्याच्यात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे 100 वर्षापूर्वी त्यांनी ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आता जो मंत्र त्यांनी म्हणायचा आहे, म्हणजे यांनी जो मंत्र म्हणायचा तो मंत्र काय आहे की हे गतधवा स्त्रिये लोकाग्रह प्रेताजवळून उठून तू इकडे, तुझा दीर तुझ्याशी पुनर्विवाह करण्यास सिद्ध आहे. म्हणजे भावाच्या चितेपासून त्याच्या विधवा पत्नीला परत घरी येण्यासाठी दीर सांगत आहे, तसेच तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन असल्याचा निर्देश आहे इथं. आता दुसरी एक ऋचा जी आहे, म्हणजे आता हे मी अथर्ववेदातल्या 18व्या अध्यायातल्या 3ऱ्या सुक्तातली दुसरी ओळ म्हटली. आता तिसरी ओळ काय सांगते, मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेबरोबर स्मशानभूमीवर जाऊन पुन्हा घराकडे जाताना आम्ही तिला पाहिले आहे. ती स्त्री शोकोत्पन्न अंधाराने घेरलेली होती. त्या स्त्रीला आम्ही इथे समोर घेऊन आलो आहोत. म्हणजे कुठली स्त्री, अर्थातच पती स्मशानभूमीतून माघारी येताना दुःखाने अंधारातच असणार आहे, दुःखाच्या अंधारात वगैरे ज्याला आपण म्हणतो तसं. आणि त्याच्यामुळं तिला जे दुःख झालेलं आहे ते आम्ही बघितलं आणि तिला आम्ही तिच्या घरी येताना बघितलेलं आहे. आता ती ज्या वेळेला घरी आणली जाते तर ते जे मंत्र आहेत, म्हणजे आता ते मंत्र आपण ऋग्वेदात, आता हा माझ्याकडे जो ग्रंथ आहे महर्षी दयानंद सरस्वती यांचा जो आहे
महर्षी दयानंद सरस्वतीचं 19व्या शतकातलं म्हणजे आत्तापासून 150-200 वर्षापूर्वीचं कार्य मोठं आहे. आर्य समाजाचे संस्थापक ते आहेत. भारतभर फार मोठी चळवळ त्यांनी उभी केली होती. तर त्यांनी ऋग्वेदातल्या या 7व्या ऋचेमध्ये काय म्हटले कि पति से युक्त उत्तम पत्नी स्त्रिया अंजन और सुगंध आदि से युक्त होकर घर में प्रवेश करे तथा सदा सुखी रहती हुई उत्तम संतान को उत्पन्न कर वे आभूषण आदि से युक्त रहे. आणि आता जो मंत्र म्हणायचा आहे म्हणजे तो जो प्रेतावरून तिला चितेवरून उठवताना जो मंत्र म्हणायचा आहे त्याच्यात काय म्हटलेलं आहे त्यांनी कि जब कोई स्त्री जो संतान आदि करने में समर्थ है विधवा हो जाती है तब वह नियुक्त पति के साथ संतान उत्पत्ति के लिए नियोग कर सकती है. म्हणजे इथं कुठेही मृत्यूचा संबंध ऋग्वेदामध्ये दयानंद सरस्वतीने दाखवला नाही. आता त्याच्यानंतर आपण पंडित सातवळेकरांचं म्हणजे पद्मभूषण ब्रह्मर्षी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी ज्या संहिता तयार केल्या आणि त्याच्यात त्यांनी जो अर्थ दिलेला आहे तर त्याच्यातली पहिली 7वी ऋचा जी आहे ती अशी आहे, ये सद्वा और श्रेष्ठ स्त्रिया घृतांजन से सुशोभित होकर अपने ग्रह में प्रवेश करे वे अश्रु रहित निरोग और आभूषण से युक्त होकर आदरपूर्वक पहले ग्रह में जाए. आणि दुसरी जी म्हणजे त्या प्रेतावरून उठवताना जे म्हणायचं आहे, हे नारी तू जीवित लोगों का विचार करके यहाँ से उठो, तेरा पति मरा हुआ है, इसके पास तुम व्यर्थ सोई हुई हो, इधर आओ, पानी ग्रहण करने वाले और पोषण करने वाले तेरे पालक पति के इस संतान को लक्ष्य करके तू उससे मिलकर रहा. म्हणजे इथेही सातवळेकरांनी मृत्यूचा कुठं संबंध जोडलेला नाही. त्याच्यानंतर आता आहेत श्रीराम शर्मा. तर श्रीराम शर्मांचं गायत्री परिवार मोठा आहे. त्यांनी 70-80च्या वरती ग्रंथ लिहिलेले आहेत आणि त्यांच्या त्या 7व्या ऋचेमध्ये त्यांनी काय म्हटले, हे सद्वा सौभाग्यवती और सुंदर नारियां घृतांजन से सुशोभमान होकर अपने घरों में प्रविष्ट हो, ये नारियां आंसुओं को रोककर मानसिक विकारों का त्याग करती हुई आभूषण से सुसज्जित होकर आदरपूर्वक आगे आगे चलती हुई घरों में प्रविष्ट करे. आणि प्रेतावरून उठवताना जी ऋचा म्हणायची आहे, हे मृतक पत्नी यानी कि मृतक की पत्नी, आपके पति मृत्यु को प्राप्त हो चुके हैं, इन्हें छोड़कर आप अपने पुत्रादि और घर परिवार पर विचार करती हुई उठे. आप अपने पति के साथ संतानोत्पादन आदि स्त्री कर्तव्य का निर्वाह कर चुकी है, अतः घर लौट चले. म्हणजे घरी परत ये अशाच पद्धतीनं त्यांना सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर श्रीराम शर्मांच्याच अथर्व वेदामध्ये त्याच ऋचा आहेत. त्याच्यात त्यांनी कसं सांगितले, हे नारी तू मृत पति के समीप ही सो रही है, यह उचित नहीं, इसे छोड़कर तुम इस संसार की ओर चलो. यह पानी ग्रहण के बाद तुम्हारी सुरक्षा करने वाले पति के पुत्र पौत्रादि स्वजन है, उनको समीप हो. आणि दुसरी जी आहे त्याच्यामध्ये म्हटले की मृत पुरुष के पीछे पीछे स्मशान भूमि में जाती हुई तरुण स्त्री को पुनः घर की ओर वापस होती हुई हमने देखा है. यह स्त्री शोक से उत्पन्न घने अंधेरे में आवृत तिवु स्त्री को यहाँ सामने लेकर आए हैं. आणि त्याच्या खाली श्रीराम शर्मा म्हटलेले की उस समय पत्नी पति को अंत्येष्टि में भाग लेती थी, यह भाव स्पष्ट है, सती प्रथा बाद में प्रचलित हुई प्रतीत होती है. म्हणजे वेदांमध्ये अथर्ववेदामध्ये ऋग्वेदामध्ये कुठंही नाही. आता चित्राव शास्त्रींचा उल्लेख मी नेहमी करतो की गेली 100-125 वर्ष ज्यांनी वेदावरती लिहिलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीनं भारतामध्ये चित्राव शास्त्रींचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या ह्या 18व्या याच्यात मध्ये काय म्हटले त्यांनी की मृत काजळधारी तरुण अश्रुरहित निरोगी और सालंकृत सुवासिनी मृत व्यक्तीच्या निवासस्थानी येवत, म्हणजे तू परत ये. आणि चितेवरून उठवतानाचा जो मंत्र आहे तो आहे, हे गतदवा स्त्री लोकाग्रहास्तव प्रेताजवळून उठून तू इकडे ये, तुझा दीर तुझ्याशी पुनर्विवाह करण्यास सिद्ध आहे. म्हणजे हे चित्राव शास्त्रींचं झालं. आता चित्राव शास्त्रींच्या अथर्ववेदाच्या भाषांतरामध्ये त्यांनी काय म्हटलंय की हे मृत पुरुषा, तुझ्या मृत देहाशेजारी तुझी पत्नी लोकगमनेच्छू पत्नी प्राचीन धर्माचे पालन करीत पडली आहे, तिला तू पुढील
जन्मी प्रजा आणि धनसंपन्न बनव. मृत पतीपाशी पडलेले हे स्त्रिये परिवारातील लोकांच्या तसेच मृत पतीपासून झालेल्या विचाराने तू उठ. म्हणजे तुझं आता विधी इथं संपलेलं आहे, तू उठून घराकडे, असंच त्यांनी सांगितलेलं आहे. आणि शेवटचं ऋग्वेदामध्ये डोंबिवलीचे जे वेदमूर्ती आहेत भीमराव सदाशिव कुलकर्णी यांनी फार मोठा ग्रंथ म्हणजे जवळजवळ 2,500-3 हजाराच्या पानांच्या वरती त्यांनी विवेचन करताना, म्हणजे ऋग्वेदाचा मराठी शास्त्रीय अनुवाद असंच त्याला नाव दिलं त्यांनी. तर त्यांनी ज्या ह्या ऋचांचा अर्थ कसा केलाय की या सुवासिनी श्रेष्ठ भाग्यशाली विवाहित स्त्रिया घृतांजनाने सुशोभित होऊन गृहप्रवेश करत हसतमुख निरोगी आभूषणाने अलंकृत अशा या सुवासिनी वंशवर्धनासाठी आपापल्या घरी प्रथम आदरपूर्वक गृहप्रवेश करो. प्रथम आदरपूर्वक म्हणजे स्मशानभूमीवरून आल्यानंतर पहिल्यांदा घरात स्त्रियांना प्रवेश, म्हणजे त्या विधवा स्त्रीनं प्रवेश करायचा आहे आणि मग बाकीच्यांनी करायचा आहे. असं आता जो मंत्र म्हणायचा त्या प्रेतावरून उठवताना तो खाली आहे, तो असा आहे, हे स्त्रिये तुझ्या घरातील जीवित व्यक्तीचा विचार करून येथून उठ. तुझा पती आता मृत झाला असून तू त्याच्या शेजारी व्यर्थ बसून आहेस किंवा झोपली आहेस, इकडे ये. तुझे पाणी ग्रहण करणाऱ्या सर्वांचे भरण पोषण करणाऱ्या तुझ्या पालकपतीच्या या मुलांच्याकडे पहा, त्यांचा विचार कर व तू त्यांची यापुढे त्यांच्याबरोबर पालक म्हणून राहा. म्हणजे सती प्रथेला ऋग्वेदामध्ये अथर्ववेदामध्ये कुठंही ज्याला आपण म्हणतो हे नाहीये, समर्थन नव्हतं. आणि मग समर्थन नसताना समर्थन आहे असं म्हणून समाजामध्ये एक वेगळा विचार मांडणं आणि हे करणं. आता आपल्याला माहिती आहे की ऋग्वेदामध्ये अथर्ववेदामध्ये सती प्रथेचं समर्थन करणाऱ्या ऋचा नाही आहेत. त्याच्यानंतर उपनिषद काळामध्ये नाही आहेत. कारण जर वेदांमध्ये उपनिषदांमध्ये जर सतीप्रथेचं समर्थन आपल्याला सापडलं असतं, दिसलं असतं किंवा प्रथा चालू असती गौतम बुद्धाच्या काळामध्ये, गौतम बुद्धांनी म्हणजे ज्यावेळेला त्यांनी यज्ञामध्ये पशूंची हत्या होते म्हणून भारतभर त्यांनी आंदोलन करून भारतामध्ये त्यावेळेला पशुहत्या आणि यज्ञ बंद करायला सुरुवात केली होती. स्त्री जर जिवंत जाळली जात असती तर त्यावेळेला त्यांनी किती भयंकर आणि मोठ्या पद्धतीनं त्याच्यावरती आघात केला असता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मनुस्मृतीसारख्या ग्रंथात सुद्धा जे इसवी सन 1000च्या आसपास म्हणजे 100 इसवी सन पूर्व किंवा नंतरच्या 100 वर्षामध्ये कधीतरी तयार झालेली जी मनुस्मृती आहे त्याच्यात सुद्धा तुमचं सतीबद्दलचा उल्लेख नाही आहे. त्याच्यानंतर आपण जे हे म्हणतो कौटिल्य अर्थशास्त्र आहे त्याच्यामध्ये उल्लेख नाही आहे. चंद्रगुप्त मौर्याचा काळ जो आपण म्हणतो त्या काळात जो मेगस्थनीस हा ट्रॅव्हलर आलेला आहे किंवा तिथं राजदूत म्हणून राहिलेला आहे, त्यांनी जो इंडिका ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये उल्लेख नाही आहे. म्हणजे असं जे काय आपण बघतो. परंतु काय झाले त्याच्यानंतर जे पुराण ग्रंथ निर्माण व्हायला लागले आणि त्या पुराण ग्रंथांमध्ये सती प्रथा हळूहळू इंट्रोड्यूस केली गेली आणि म्हणून एका पुराण ग्रंथामध्ये सतीचं महात्म्य म्हणजे गीता प्रेसची जी पुस्तकं आपण बघतो हिंदीमध्ये आपल्याला मिळतात, ती स्वस्त मिळतात म्हणून आपण ती घेतो. पण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला मग अंधश्रद्धा किंवा रूढी परंपरा म्हणजे ज्या स्त्रियांसाठी अन्यायकारक आहेत किंवा अस्पृश्य किंवा दलित वर्गासाठी अन्यायकारक आहेत अशा रूढींचं समर्थन करणारं लिखाणही आपल्याला त्याच्यात सापडतं. आणि असाच एक ग्रंथ स्त्रियांच्याबद्दल स्त्री अंक किंवा देवी अंक वगैरे जे मी घेतलेले आहेत त्याच्यात मला जे सापडलं ते मी आपल्याला वाचून दाखवतो. स्कंद पुराणातील ब्रह्मखंड किंवा धर्मारण्य खंड या 7व्या अध्यायात सती प्रथेला बळी करण्यासाठी म्हणजे एखाद्या स्त्रीला सती जाण्यासाठी ते जे महात्म्य सती महात्म्य जे त्यांनी सांगितलेलं आहे तर ते महात्म्य त्यांनी कशा पद्धतीनं वर्णन केलेलं आहे ते मी आपल्याला सांगतो. तर जी स्त्री म्हणजे संस्कृतमध्ये आहे ते अध्याय 7व्यामध्ये आहे, संस्कृतमध्ये आहे, मी त्याचं मराठी जे ट्रान्सलेशन केलं ते मी आपल्याला सांगतो. जी स्त्री आपल्या पतीचे अनुकरण करून प्रसन्न मनाने स्मशानाकडे जाते ती प्रत्येक पावलाला एक एक अश्वमेध यज्ञाचं फल प्राप्त करते. ज्याप्रमाणे साप पकडणारा गारुडी सापाला बिळातून सर्व शक्तीने बाहेर काढतो त्याप्रमाणे सती स्त्री आपल्या पतीला यमदूतापासून हिसकावून घेऊन स्वर्गलोकी जाते. फायदे बघा म्हणजे सती झाली तर काय फायदा होतो त्याचा. या पतिव्रता देवीला पाहून यमदूत स्वतः पळून जातात. पतिव्रतेच्या तेजाने सर्वांना त्राही करून सोडणारा सूर्यदेव स्वतःच संतप्त होतो तर दुसऱ्यांना जाळणारे अग्निदेव स्वतःच जळू लागतात.
तसेच त्रिभुवनातील सर्व तेजस्विता थरथर कापत असते. आपल्या शरीरावर जेवढे केस किंवा छिद्र आहेत तेवढे अयुत कोटी वर्षापर्यंत ही पतिव्रता स्त्री आपल्या पतीबरोबर स्वर्गात विहार करत सुख भोगते. म्हणजे अब्जाच्या वरती पुढं जे काय अयुत कोटी वगैरे वर्ष आहेत तेवढी वर्ष ते सुखानं जगतात. फक्त सती ते जिवंत जळायला पाहिजे त्यांना. सांसारिक कुटुंबात ती माता धन्य होय, तो पिता धन्य होय, तो पती धन्य होय ज्या घरामध्ये अशी पतिव्रता स्त्री नांदत असते. पतिव्रता स्त्रीच्या पुण्याईने तिचे वडील, आई, पती यांच्या तिन्ही कुळातील 3-3 पिढ्या स्वर्गलोकी जाऊन सुख भोगत असतात. म्हणजे वडिलांचे 3 पिढ्या, आईच्या 3 पिढ्या आणि नवऱ्याच्या 3 पिढ्या, अशा 9 पिढ्या स्वर्गामध्ये जातात एक सती गेल्यानंतर. अशा पतिव्रतेचे चरण स्पर्श भूमीवरील ज्या ज्या भागात होतील ते भाग तीर्थक्षेत्र म्हणून मान्य होतील. अशा भूमीवर काही पापमय भार शिल्लक राहत नाही व ते स्थान परमपवित्र बनून जाते. सूर्य सुद्धा घाबरतच अशा पतिव्रतांना किरण स्पर्श करतो. चंद्र गंधर्व स्वतःला फक्त आणि पवित्र बनवण्यासाठीच तिला स्पर्श करत असतात, इतर कोणत्याही उद्देशाने नाही. जल सुद्धा सतत अशा पतिव्रतांचा चरण स्पर्श मिळावा म्हणून अपेक्षा ठेवून असते, कारण ते जाणते की गायत्री मंत्राने आपले जे पाप नाश होत असते ते गायत्री देवीच्या पातिव्रत्यामुळे. पातिव्रतेच्या बळानेच ती आपले पाप नाहीसे करते. काय घराघरामध्ये आपल्या रूप लावण्याचा अभिमान बाळगणाऱ्या स्त्रिया नाहीत काय? परंतु पतिव्रता स्त्री भगवान विश्वेश्वराच्या भक्तीनेच प्राप्त होते. गृहस्थाश्रमाचे मूळ भार्य आहे, सुखाचे मूळ कारण भार्य आहे. धर्मफळाची प्राप्ती आणि संतान प्राप्ती व वृद्धीचे कारण ही भार्याच आहे. भार्येमुळेच इहलोक स्वर्गलोक या दोन्हीवर विजय मिळू शकता. घरात भार्य असल्यानेच देवता, पितर व अतिथी तृप्त होत असतात. खरं तर गृहस्थ त्यालाच म्हणावे ज्याच्या घरी पतिव्रता स्त्री राहते. ज्याप्रमाणे गंगेत स्नान केल्याने शरीर पवित्र बनते, त्याच पद्धतीने पतिव्रतेच्या दर्शनाने संपूर्ण घर पवित्र होते. या भावार्थात म्हणजे आता हे जे आपण ऐकलं त्याच्यामध्ये काय शेवटी सतीचं वर्णन आहे. सुखशांती समाधानानं संसार करण्याचं वर्णन इथं नाही आहे. तर तिच्या मृत्यूनंतर स्वर्गलोक आणि इतर फायदे कसे होणार, कुठल्या कुठल्या पिढ्या स्वर्गात जाणार हे सगळं सांगितलेलं आहे. आता वराहमिहिरकृत बृहत्संहिता म्हणून जो ग्रंथ आहे, मला गीताप्रेषच ग्रंथामध्ये हे सापडलं. तर त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे, सती प्रथेचं समर्थन आहे त्याच्यामध्ये, की सती स्त्री हजारो पुरुषांचा उद्धार करते. पतिव्रतेच्या पुण्याईने पतीची सर्व पापे दूर होतात. तिच्या पुण्याईने पतीला त्याच्या कोणत्याही पाप करण्याचे फळ भोगावे लागत नाही. ते सर्व पापकरणापासून मुक्त होऊन सती झालेल्या पत्नीबरोबर भगवान विष्णुधामामध्ये वैकुंठामध्ये आनंद सुख अनुभवतो. पृथ्वीवर जेवढी तीर्थक्षेत्र आहे ती सर्व सती साध्वीच्या पायाशी लोळण घेत असतात. सर्व देवांमध्ये व ऋषीमुनीमध्ये जे तेज आहे ते सर्व सती स्त्रियांमध्ये मुळातच असते. तपश्चर्या करणाऱ्यांचे तपपुण्य, व्रत करणाऱ्यांचे व्रतपुण्य आणि दानधर्म करणाऱ्यांचे पुण्य मिळून जेवढे पुण्य होते तेवढे पुण्य एकाच पतिव्रतेमध्ये अस्तित्वात असते. साक्षात भगवान नारायण, भगवान शिव आणि भगवान ब्रह्मा तसेच संपूर्ण देवदेवता आणि सर्व महर्षी या पतिव्रतांना सतत घाबरत असतात. सतीच्या पदस्पर्शाने पृथ्वी तत्काळ पवित्र बनत असते. पतिव्रतेच्या समोर नतमस्तक झाल्याने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. महापुण्यवती पतिव्रता स्त्री सतत आपल्या तेजाने तिन्ही लोक क्षणात भस्म करणारी शक्ती बाळगून असते. पतिव्रतेचा पती व पुत्र हे दोघेही सतत निर्भय राहतात. त्यांना देवदेवता किंवा यमापासून भीती राहत नाही. जो 100 जन्म सतत पुण्याचा संचय करतो त्याच्याच घरी पतिव्रता जन्म घेते. पतिव्रतेला जन्म देणारी आई परमपवित्र होय, तर तिचे वडील जीवनमुक्त होत. समस्त त्रिभुवनाची रचना करणाऱ्या परमेश्वराने स्त्रियाशिवाय कोणतेही असे रत्न तयार केलेले नाही जे पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, स्मरण करणे म्हणजे पुढं त्यांनी स्त्रियांचा सन्मान केलेला आहे. आणि अशी सन्मानित स्त्री सती गेल्यानंतर मग काय काय फायदे होतात ते त्यांनी वर्णन केलेलं आहे. मग आता अशा पद्धतीनं जर एक मुलगी जिवंत जळाली नवऱ्याबरोबर आणि जर एवढ्या पिढ्या जर स्वर्गामध्ये जाणार असेल आणि नवरासुद्धा जर काही अब्जावधी कोटी वर्ष स्वर्गात सुख भोगणार असेल, तर सती जाळ्या म्हणजे मध्ययुगामध्ये आणि या काळामध्ये ज्यावेळेला ह्या सगळ्या प्रथा सुरू झाल्या तर त्यावेळेला अडवणार कोण? आणि मग घरातली लोकंसुद्धा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की भाऊ असेल किंवा वडील असतील किंवा पतीच्या सासरच्या घरचे असतील, तर ह्याच्यातले अडवणार कोण तिला सती जाण्यापासून? आणि म्हणून आता ह्या डॉक्युमेंटरीमध्ये मी जसं ते साधू व्यक्ती जी मंचावरून बोलत होती तिचं सांगितलं, त्याच पद्धतीनं त्याच डॉक्युमेंटरीमध्ये स्वामी अग्निवेशांनी
सती प्रथा बंद करण्यासाठी तिथं मोर्चा काढला होता. आणि त्यावेळेला ते म्हटले होते की हा आमचा अपराध आहे की ज्यामुळे आपल्या माता बहिणी स्वाभिमानाने उजळ मात्याने रस्त्यावरून फिरू शकत नाहीत. जशा जगामध्ये सतत फिरत आहेत, आपले किती कार्य शिल्लक राहिले, समाजात कितीतरी मोठा भाग अजून दुर्लक्षित आहे, दूर उभा राहतो. आणि आपल्या काही ग्रंथांमध्ये नारीला पीडा त्रास देणारे काही उल्लेख आहेत, ते आपल्या आजच्या कायद्यानुसार योग्य नाही, ते पाळू नका. आणि या मोर्चाच्या वेळेला 350 कार्यकर्त्यांना पोलिसांना अटक करावी लागली होती. आणि एक मोर्चा निघाला होता, तो सती प्रथेचं समर्थन करणारा मोर्चा निघाला होता, तो आपण नंतर बघू. आता आपण बघूया की तिथं एक अखिल भारतीय क्षत्रिय एकता समितीचा संयोजक दिल्लीवरून आला होता. सती झालं समजल्यानंतर तिथं दुसऱ्या दिवसाची गोष्ट आहे ही. आणि तो म्हणतो की मी भारतीय क्षत्रिय एकता समितीचा संयोग दिल्लीवरून इथे आलो आहे. मूळचा राजस्थानचा राहणार असून प्रथमतः मी प्रेक्षक म्हणून इथे आलो, परंतु इथले हे राजपूत आहेत ते आमच्या संघटनेशी संबंधित असल्यामुळे मी आता इथली व्यवस्था म्हणजे सतीचे चौतऱ्याचं संरक्षण वगैरे बघण्यासाठी थांबलो आहे. 4 सप्टेंबर 87 रोजी रूपकोवर धार्मिक ग्रंथामध्ये विशेषतः रामायणामध्ये ज्या पद्धतीने सतीची परंपरा सांगितलेली आहे त्याप्रमाणे सती गेली. त्यानंतर राजस्थानमध्ये काही महिला संघटनांनी येथील राज्य सरकारविरुद्ध काही निदर्शने केली आणि राजस्थान हायकोर्टाने 16 सप्टेंबरला जो चुनरी समारंभ होत होता त्यावर बंदी आणली आहे. हे निदर्शक लोक तेच करत आहेत की जे हिंदुस्थानचे रीती रिवाज जाणत नाहीत आणि ते लोक आहेत ज्यांच्या महिलांना सकाळी एका जोडीदाराची जरूरत पडते, दुपारच्या जेवणासाठी दुसऱ्या जोडीदाराची गरज बसते, तर रात्री झोपण्यासाठी रोज वेगवेगळे जोडीदार शोधण्याची गरज बसते. म्हणजे महिला पत्रकारांनी ज्यावेळेला याच्यावरती आवाज उठवला त्यावेळेला हा संयोजक जो आहे तिथल्या कार्यक्रमाचा तो महिलांच्यावरती कॅरेक्टर असॅसिनेशन ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं प्रयत्न करतो. अशा संस्कृतीचे लोक आमची संस्कृती संपवण्यासाठी आमच्यासमोर उभे राहिले आहेत. या महिला संघटनांनी व सरकारने सतीविरोधी जो प्रचार केला आहे तो काही परदेशी शक्तीच्या इशाऱ्यावर केला आहे. आता स्त्रियांना जाळू नका याच्यासाठी सरकार परदेशी शक्तींचा कशाला उपयोग करून घेणार आहे देशाविरुद्ध? हा आमच्या संस्कृतीबरोबर खिलवाड किंवा खेळ मांडलेला आहे. आमच्या येथील प्राचीन परंपरेनुसार जेव्हा इथे एखादी सती होते व त्यानंतर तिचा चुनरी महोत्सव होतो, त्यानंतर ती सती स्त्री आमच्यासाठी आराध्य देवी बनते व आम्ही तिची पूजा अर्चा करतो. यापासून आम्हाला कोणी अडवू शकत नाही. सती चौतऱ्याच्या तिथे फक्त ज्यांच्या हातात तलवार डोक्यावर पगडी असे अशांनाच प्रवेश दिला जातो. कारण जर मोगल काळात राजपूत स्त्रिया मोगलांच्या हातात सापडल्या असतं तर त्यांच्यावर गैरप्रकार केला असता, म्हणून हे आन बान आणि शानसाठी केले जात असे. सती रूपकुंवर जी फक्त सतीच नव्हती तर देवी होती, दुर्गेचा अवतार होती. या 11 तारखेनंतर इथे जे लोक श्रद्धेने येतील ते मागतील ते त्यांना मिळेल. त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. पैसा चढावा त्यांना द्यायचा त्यांनी द्यावा असे मी सांगेन. त्यांच्या ज्या ज्या इच्छेने ते इथे येतील त्यांच्या त्या इच्छा पूर्ण होतील. सरकारने जर आम्हाला इथे मंदिर बनवून दिले नाही, आजपर्यंत शांतिप्रिय असलेला राजस्थान प्रदेश हा पंजाबसारखा होईल. 80-82च्या दरम्यान आपल्याला माहिती आहे खलिस्तानचं आंदोलन पंजाबमध्ये मोठं सुरू होतं. 84 साली ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये भिद्रणवाले आणि त्या लोकांना मारलं गेलं होतं. त्याच्यात इंदिरा गांधींचा मृत्यूही ओढवला, खून त्यांचा केला त्यावेळेला खलिस्तानी यांनी. जनरल वैद्य अरविंद वैद्य यांचाही हे झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं त्या पद्धतीनं राजस्थान पंजाबसारखं होईल असं तो एक साध्या समितीचा एक संघटक म्हणत होता. आता त्या बहिणीचा भाऊ त्याच्या शेजारीच बसलाय, म्हणजे आपण कट्ट्यावरती बसतो ना तसे ते दोघं बसलेत आणि त्यांचं शूटिंग चाललेलं होतं. तो भाऊ म्हणतो की मी ओमसिंग राठोड आहे, मी सती रूपकुंवरचा मोठा भाऊ. आमची बहीण जेव्हा सती गेली तेव्हा आम्हाला काहीच कल्पना नव्हती. इथं देवराला आल्यानंतर समजलं, त्यामुळे आम्हाला दुःखही झालं पण अभिमान वाटला. कारण एकतर आमच्या कुटुंबातील एक घटक म्हणून निघून गेली, तर दुसरे आमची एक लाडकी बहीण जिच्यावर आमचे खूप प्रेम होते ती आमच्यात नाही याचं दुःख झालं. आता यावेळेला तो संयोजक मगाचा जो आहे दाढीधारी संयोजक म्हटले मी, तर तो त्याच्या कानात काहीतरी सांगतो, म्हणजे असं काहीतरी बोलू नकोस, वेगळं बोल, आणि मग तो लगेच त्याचा टोन बदलतो. म्हणजे तुम्ही त्या डॉक्युमेंटरीत यूट्यूबवरती डॉक्युमेंटरी बघा तुम्ही. आमच्या घरचे वातावरण फार धार्मिक आहे, आई धार्मिक आहे, सुरुवातीपासूनच आम्ही धार्मिक विचारांचे आहोत आणि राजस्थानची जी संस्कृती आहे त्या विचारांमध्ये आम्ही राहतो आहोत. आजपर्यंत ज्या रूपकुंवरला आम्ही बहीण मानले होते तिला आजपासून आम्ही धार्मिक कारणाने सतीमाता म्हणून संबोधणार आहोत. आता ती सर्वांचीच माता आहे, तर आमचीही ती माताच आहे. बस यापेक्षा मी काही जास्त बोलत नाही. आणि त्याच वेळेला ओमसिंग आणि तो शेजारचा जो संयोजक होता त्या दोघांच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं आहे. आणि नंतर तो शेवटचं वाक्य म्हणतो, आता मला भरपूर आनंद होत आहे, खूप छान वाटते आहे की आमच्या एका छोट्या बहिणीने आमच्या कुटुंबियाचे नाव, नातेवाईकांचे नाव उज्ज्वल केले, संपूर्ण जगात आमचे नाव मोठे केले.
हे 1987ची घटना आपण बघतोय. आता तो जो सती प्रथेचं समर्थन करणारा मोर्चा होता, त्या मोर्चामध्ये जी पार्टिसिपेट झालेली गोदावरी नावाची एक स्वयंपाकाचा व्यवसाय करणारी स्त्री होती, तिची मुलाखत येते. ती म्हणते की मी राजपूत जातीतील आहे. एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा तिच्या चितेवर पत्नीच्या मांडीवर त्याचे डोके ठेवून देतात. परमेश्वराच्या शक्तीचा किरण तिच्यावर पडतो. ती किरणांनी जळायला सुरुवात होते. किरणांच्या प्रभावाने तिला नक्की काय होते समजत सुद्धा नाही. तिला फक्त परमेश्वराचे स्मरण होत असते. ती परमेश्वराकडेच बघत राहते. पोलीस बिलीस सगळेच येतात. ज्यांना ही बातमी समजली ती सगळी येतात. सतीची बातमी ऐकून आंधळे येतात, लंगडे येतात. या आंधळ्यांना ती डोळे देते, लंगड्यांना पाय देते. ते सर्वांनाच बरे करते. जी पतीची सेवा करते तिच्यातच सती प्रवेश करते. पती किती वाईट असला तरी त्यालाच देव मानते. तिचा पती तिला मारहाण करतो तरी ती त्याला देव मानून त्याची सेवा करते. कितीतरी नवरे आपल्या बायकांना दारू पिऊन मारत असतात तरी सती असेल तर त्याची सेवा करते. आणि अशा स्त्रीच्या शरीरात सतीचा आत्मा प्रवेश करतो. नवऱ्याने तिला किती मारहाण केली तरी ती त्याला देवच मानते. आता तो कॅमेरा जो तिच्या घरातलं शूटिंग आहे, तर तो कॅमेरा तिच्या भिंतीवरती एक फोटो असतो रूप कुवरचा लावलेला, म्हणजे सती गेलेल्या मुलीचा, आणि तो क्लोजअप मारला जातो. त्या क्लोजअपमध्ये काय दिसतंय की तिच्या मांडीवर म्हणजे रूप कुवरच्या मांडीवर एक प्रेत व देवाचा फोटो, प्रतिमेतून एक किरण म्हणजे देव असा दाखवलाय, त्याच्याकडून एक किरण त्या सतीच्या अंगावरती पडलेला आहे आणि तिच्या चेहऱ्यापर्यंत आलंय. तसेच रूप कुवरच्या डोळ्याभोवती देवाच्या मागे जसं तेजवलय काढलेलं असतं तसं तेजवलय तिथं दाखवलंय. आणि असा फोटो तिथं घरात आहे आणि त्याच्यावरती लिहिले की श्री महासती रूपकुवर दिवराला सोकर मिती भदवा सुदी 11 शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर 1987 असे लिहिलं होतं. आता ती पुढं म्हणते की हा फोटो मला सती स्थानावर मिळाला. यावर तुम्ही देवापासून निघालेले व सतीच्या चितेला जाळणारे किरण दिसतात की नाही बघा. या किरणाने ती जळत असते, हे नकली नाही, कारण फोटो तर सती रूपकुवरच आहे व तिच्या मांडीवर तिच्या पतीचेच डोके ठेवलेले आहे. हे दोन फोटो एकत्र जोडून काढलेले नाहीत. देव फक्त तिलाच दिसतो, इतरांना दिसत नाही. फोटो तो दिसणारच कारण तो देव आहे. देव झाडावर राहतात. फोटोग्राफरला देव दिसला नसणार. चितेला जाळणारे किरणही दिसत आहेत. फोटो देव दिसला नाही तर त्याच्या किरणाने चिता जळते हे कोण मान्य करेल? म्हणजे ह्या महिलेचा पूर्ण विश्वास आहे की तिला देव दिसतो, त्या देवाची किरणं तिच्यावरती पडतात आणि ते किरणाने ती जळते आणि त्यामुळे तिला अजिबात काही त्रास होत नाही. आता राजस्थानमध्येच एक प्रकरण 1984 साली म्हणजे देवराला प्रकरण व्हायच्या अगोदर एक 2-3 वर्षापूर्वीच प्रकरण झालं होतं. तिथलं जयपूर जिल्ह्यातलं देवीपुरा म्हणून जो गाव आहे, तर तिथं ऑक्टोबर 84च्या दरम्यान एक व्यक्ती मरण पावते. म्हणजे देवीपूरचा 60 वर्षाचा एक राजपूत शेतकरी मरण पावलाय आणि त्याची शेतकरी आहे तो, त्याच्या बायकोला सती स्थानाकडं लोक वाजत गाजत घेऊन चाललेले आहेत. म्हणजे अश्वलायन गृहसूत्रामध्ये आपण जसं बघितलं की त्या स्त्रीला स्मशानभूमीत घेऊन जातात आणि 20,000चा जनसमुदाय ते सती प्रकरण बघण्यासाठी, सती ती कशी जाळली जाते हे बघण्यासाठी खेड्यापाड्यातून तिथं जमा झाले. आता पोलीस इन्स्पेक्टर आहे, 8-10 पोलिसांचं त्यानं तर दगड मारून त्या लोकांनी त्यावेळेला पळवून लावलं. पण त्यावेळेला जीपमधून पोलिसांनी ज्याला आपण म्हणतो स्पीकर लावणं वगैरे, त्या स्पीकरवरून त्यांनी सांगितलं की पोलीस अधीक्षक सती मातेचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत आणि त्यांनी ते फोनाफोनी करून त्यांना बोलवलेलं असणार आहे. ते येतात आणि तिथं जवळच चबुत्रा एक होता, त्या चबुत्र्यावरती ते SP चढतात तिथं आणि त्यावेळेला ते सांगतात की सती मातेचं त्यांनी दर्शन घेतलं, म्हणजे ते त्या स्त्रीच्या पाया पडले किंवा लांबून नमस्कार केला असेल. चबुत्र्यावर उभेल्याने म्हणाले सतीच्या शक्तीनं अग्नी आपोआप लागतो असे धर्मग्रंथ म्हणतात. आताच आपण त्या महिलेच्या तोंडी ऐकलं याच्यात मोर्चात जी होती ती. आपण तो चमत्कार पाहायचा आहे, कोणीच आग पेटवायची नाही. संध्याकाळ झाली आणि काय झालं मग, आता कोणीच आग पेटवायची नाही. संध्याकाळ झाली मग म्हटले की रात्रीशिवाय अग्नी द्यायचा नाही. हे नॉर्मली आपण संध्याकाळी अग्नी देत नाही, आपला तो हिंदू धर्माचा एक नियम आपण म्हणतो. म्हणजे हाथरसला जसं रात्री 3 वाजताच त्या मुलीला जाळलं गेलं, त्याच्यावरून जो गजब झाला त्याचं कारण हे आहे. तर रात्री शवाला अग्नी द्यायचं नाही असा रिवाज आहे. शक्ती उद्या येईल, आपण म्हणून आज सगळे घरी जाऊन परत उद्या सकाळी या म्हणून SPने सांगतं. म्हणजे किती छान पद्धतीने त्यांनी हे हँडल केलं लक्षात घ्या. आणि लोकांच्यात आता 2 गट पडले की काही म्हणतात की आपण थांबूया, काही म्हणतात जा, आणि असं सगळं ते डिस्पर्स होतं. आणि त्या दरम्यान त्या बाईची आणि त्या बाईचा जो मुलगा आहे म्हणजे त्या शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यांची समजूत घातली जाते आणि त्यांना तोपर्यंत पटलं जातं की हे सगळं चुकीचं आहे आपण. आणि त्यावेळेला ते सती किंवा ती मुलगी म्हणजे स्त्री आपण म्हणूया आपण,
ती जिवंत जाळली जात नाही आणि ती माघारी जाते. हे 84चं राजस्थानमधलंच आहे आणि तरी 87ला पुन्हा राजस्थानचे हे झाले. आपल्या विजयाराजे सिंधिया म्हणून ज्या राजघराण्यातल्या होत्या त्या त्यावेळेला म्हटल्या होत्या की मी सतीप्रथेची समर्थक नाही, पण हा प्रश्न भावनात्मक आहे, राजपूत समाजाच्या मानसिक घडणीशी संबंधित आहे, याचे भान असावे. म्हणजे त्यांनी तो भाग बाजूला काढून ठेवला की तुम्ही याच्यामध्ये फारसं लक्ष घालू नका, अशा पद्धतीनंच थोडंसं त्यांचा तो सूर होता. आता ह्या मोर्चा 87चं परत आपण बघतोय. या मोर्चामध्ये सतीप्रथा बंद व्हावी म्हणून एक दुसरी की जी एम्ब्रॉयडरीचं काम करते, तर ती म्हणते की सतीप्रथा आहे, माझं याच्यावरती ना जिवंत जाळणं याला काय माझं समर्थन नाही आहे. सती आणि स्वेच्छेनं जातात, आगीत जाळून घेतात, हे अजिबात मान्य तिला नसतं. ती म्हणते की पतीवरती प्रेमामुळे जर सती स्त्री जाते तर एखादी स्त्री मेल्यानंतर तिचा पती का नाही सती जात. आणि ती म्हणते की हे सगळं चुकीचं आहे, की खरी सती कोण आहे तर ती मृत्यूनंतर सुद्धा स्वतःच्या नवऱ्याची मुलं आणि त्यांना व्यवस्थित सांभाळते. म्हणजे आपण जे ऋग्वेदामध्ये अथर्ववेदामध्ये जे बघितले संदर्भ, ती वाक्य आता ही बोलते. आणि समर्थन करणारी ती पुराण ग्रंथामध्ये जी वाक्य मगाशी आपण वाचली, तीच तो संयोजक, तिचा भाऊ आणि समर्थन करणारी जी आहे ती वाक्य बोलते. दोन कॉन्ट्रास्ट किती आहेत बघा. आणि ती म्हणते की जर राजस्थानमध्ये सध्या काय होते की 100 लोकांना तुम्ही स्त्रियांना विचारलं तर 98 म्हणतील की सतीप्रथा योग्य आहे, 2च हे म्हणतील. एखादी मुलगी विधवा झाली तर सासरचे लोक, राजपूत लोक काय विचार करतात की बाहेर जाऊ शकत नाही, काम करू शकत नाही, घरात बसून राहिली तर खायला कोण देणार, परत तिने दुसरे लग्न केलं तर घराची बदनामी होईल, म्हणून तिचा पत्ता कट करण्यासाठी तिला नवऱ्याबरोबर जिवंत जाळतात. पहिल्यांदा तिला अंमली पदार्थ खाऊ घालतात, ती नशेमध्ये स्वतःची शिद्ध हरवून बसते व त्या नशेतच तिला चितेवर ठेवून तिच्यावर लाकडे ठेवून तिला पेटून देतात. ती जळायला लागल्यानंतर तिला पळून जाऊ देत नाहीत, तिला जाळतात. यासाठी सर्व सोपं आहे आता की मंदिर बांधलं जाईल, चढावा येईल, नारळ येईल, पैसे येईल. म्हणजे अशा पद्धतीनं तो एक आर्थिक व्यवहार त्याच्यातून निर्माण होईल असं ती म्हणते. ती म्हणते मला 3 मुली आहेत, एक मुलगा आहे, मी सर्वांना समानतेनं शिकवते आणि त्यांना त्यांच्या पायावरती उभं करते. आता आणखीन एक मुलाखत आहे साहिब सिंग शेखावत म्हणून, देवरालापासून 2 किलोमीटर अंतरावरती. म्हटलं मी राहतो देवराला, सती जाते समजल्यानंतर मी 2 किलोमीटर पळत आलो, पण तोपर्यंत सती छातीपर्यंत जळत गेली होती. हा माझ्या जीवनातला सुवर्णक्षण आहे आणि आजपर्यंत मला सती होतात माहिती होतं, परंतु सती प्रत्यक्ष पाहण्याची संधी मला मिळाली. तिचं शरीर छातीपर्यंत जळत होतं, जनता जय हो म्हणत होती आणि ती मंद स्मित करत होती, तिचा आवाज फक्त मला ऐकू आला नाही. म्हणजे अशा पद्धतीनं ऐकू गोष्टी आणि समोर समर्थन करताना सुद्धा कशा पद्धतीनं हे करतात. 87 साली ज्यावेळेला मी मुंबईत नवीनच आलो होतो तर त्यावेळेला बाळाराव सावरकर म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे स्वीय सहाय्यक होते त्यांच्याशी माझी एका कार्यक्रमात ओळख झाली आणि मग त्यांना भेटण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी सावरकर सदनात मी जायला सुरुवात केली होती. शिवाजी पार्कच्या तिथंच आहे ते. आणि संपूर्ण सावरकर वाङ्मय त्यावेळेला मला तिथं वाचायला आलं, बघता आलं. आणि त्याच वेळेला हे नेमकं सती प्रकरण झालं होतं आणि त्यावेळेला मग तिथं येणारी जी लोक भेटायला, गप्पा मारायला येत होती, त्यात 2-3 गट झालेले मी बघितले की काही जण सती प्रथेचं समर्थन करत होते, काही जण विरोध करत होते, सावरकरांचे आधुनिक जे निबंध आहेत त्याच्यावरती बोलत होते. आणि अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये काही जण सांगत होते त्या मुलीला ड्रग्ज दिले जात होते. आणि म्हणून मग ज्यावेळेला मी ही डॉक्युमेंटरी बघितली आणि त्याच्यानंतर काही ग्रंथ ज्याला आपण म्हणतो की त्या ग्रंथांचं वाचन केलं, तर मार्क टुली म्हणून, मी मगाशी जे BBC करस्पॉन्डंट 40 वर्ष त्यांनी भारतात काम केलेलं आहे, त्यांनी नो फुल स्टॉप इन इंडिया म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे. तर हा ग्रंथ ज्यावेळेला मी बारकाईनं वाचला आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी माहिती दिलेली आहे, 26-27 पानांचा रिपोर्ट या ग्रंथामध्ये त्यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यात त्यांनी पूर्ण ते लोकांच्या मुलाखती वगैरे घेऊन सगळं डिस्कस केलेलं आहे. मग त्यांनी सांगितले की 2 सप्टेंबर 87 रोजी मालसिंग हा 23 वर्षाचा राजपूत मुलगा आजाराने मरण पावला आणि त्याची दुसऱ्या दिवशी 18 वर्षाची रूप कौर नावाची पत्नी सती गेली असं म्हटले. तिचं फक्त 8 महिन्यापूर्वी लग्न झालेलं आहे. म्हणजे 8 महिन्यापूर्वी लग्न झाले आणि पती मरण पावला आणि त्याच्यानंतर हे झालं. आणि मग त्यांनी ज्यावेळेला मुलाखती गावातल्या लोकांच्या घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. मग एकाने सांगितले की रूप कौरच्या पतीच्या नातेवाईक डॉक्टरने तिला अफूचा डोस दिला होता
पहिल्यांदा दिलेला डोस अपुरा पडल्यामुळे रूपकुवर पळून शेजाऱ्याच्या घरात गेली. तेथून तिला परत पकडून आणून पुन्हा अपूचा मोठा डोस देऊन 2 महिलांनी तिला खांद्यावर आधार देऊन ओढत चितेवर नेऊन मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून बसवले. चिता पेटल्यानंतर बाहेर येण्याचा तिने प्रयत्न केला तेव्हा तिला आतमध्ये ढकलण्यात आले. दिल्लीच्या महिला पत्रकाराने हिंदुस्थान टाइम्समध्ये 24 दिवसानंतर एक लेख प्रसिद्ध केला होता आणि त्यात रूपकुवरच्या प्रेम प्रकरणाचा व नवऱ्याचा लैंगिक आजाराचा उल्लेख केला होता. आणि मग ह्याचा उल्लेख करून ज्यावेळेला या पत्रकारांनी, तिथल्या स्थानिक पत्रकारांनी आणि इतर लोकांनी गाववाल्यांना मतं विचारली की ते लैंगिक आजार होता का किंवा तिचं प्रेम प्रकरण होतं का, त्यामुळे ते चिडले गावकरी. मग त्यांनी सुरू केलं की शहरातल्या बायका शर्ट पॅन्ट घालून येतात, त्यांनी जर सती जाण्याचे झाले तर नक्की कुणासाठी सती जायची याचा संभ्रम पडेल, एवढी त्यांची प्रकरणे असतात. तर दुसऱ्यानं म्हटलं की आमच्या अभिमानाला या पत्रकार ठेच पोचवत आहेत आणि सतीचं समर्थन करणाऱ्याचे तसे विरोधक यांचे मोर्चे मगाशी आपण बघितलं ते. तर हे जे सगळं राजकारण बाजूला हे करून टाइम्स ऑफ इंडियामध्ये पण एक 29 सप्टेंबर 87ला आर के लक्ष्मणचं एक कार्टून आलं होतं आणि त्याच्यामध्ये एक टॉम दाखवली, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की थडगा असेल किंवा काय, आणि त्याच्यातून 3 बुरखाधारी व्यक्ती बाहेर पडताना दाखवल्यात आणि त्याच्या खाली लिहिलेलं बरीड डिकेट्स ॲगो, सती, डावरी सिस्टीम, अनटचेबिलिटी, चाइल्ड मॅरेज, कास्ट सिस्टीम. आणि एक बुरखा, हे जो कॉमन मॅन शेजारी असतो त्यांचा, त्या कॉमन मॅनला दुसरा माणूस उभा राहिला तो सांगतो की मला सांगितलं गेले आहे की बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला किंवा ह्या मुडद्यांना राजकीय मूल्य असल्यामुळे ते अधूनमधून बाहेर येऊ शकतात. आणि मग अशा वेळेला आपल्या देशामध्ये लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, म्हणजे लोकसभेमध्ये 550च्या आसपास आपण म्हणतो 545 खासदार आहेत किंवा राज्यसभेमध्ये जे आहेत 700-750च्या वरती संख्या जाते. फक्त 2 केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकरणावरती टीका केली, बाकीचे सगळेजण गप्प बसले होते. निरंजन शिवतीर्थ म्हणून एक हे होते, मला वाटतं जगन्नाथपुरीचे शंकराचार्य त्या काळात होते ते. तर ते अगोदर तरुणपणी रामराज्य आणि सन्मार्ग या मासिकाचे संपादक होते. रामराज्य परिषदेचे प्रमुख असलेले करपात्री महाराज यांचे ते उजवे हात होते. आता करपात्री महाराज म्हणजे आपण हिंदू कोड बिल जे बघितलं 4 तारखेला, तर त्या हिंदू कोड बिलामध्ये ज्यावेळेला हिंदू कोड बिलाचं हे येत होतं किंवा त्याच्या अगोदर हिंदू कोड बिलामध्ये बहीण भावाची लग्न लावली जाणार आहेत अशा पद्धतीचं काहीतरी, ज्याला आपण वावडी उठवण्याचं काम जे होतं ते करपात्री महाराजांच्याकडून झालं होतं, हे आपण त्यावेळेला बघितलं होतं. आता हे निरंजन शिवतीर्थ काय म्हणतात त्यावेळेला की सती प्रथेचे समर्थन करण्यासाठी मला फाशी जाण्यास तयार आहोत, आपण फाशी जाण्यास तयार आहोत असे म्हणत होते. आता सती प्रथेचं समर्थन करण्यासाठी यांनी फाशी जाण्याचं गरजच कुठे येत होती. आणि मग आपण ते हिंदू रक्षा मंच आणि या सगळ्या गोष्टी बघितलेल्याच आहेत की तिथं कशा पद्धतीनं मग पुराणातल्या कथा आणि तो तिचा भाऊ, तो संयोजक किंवा ती मोर्चातली स्त्री बोलत होती आणि ऋग्वेदामध्ये किंवा अथर्ववेदामध्ये जे सांगितलेलं आहे ती मोर्चाचा विरोध करणारी स्त्री ती वाक्य बोलत होती. आणि त्या DSPनं 84 सालचं जे प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये त्यांनी नेमका तो प्रॅक्टिकल हे वापरला की सतीच्या याच्यामध्ये अग्नी पेटवण्याचं जे कार्य आहे तर ते सतीच्या मंत्रशक्तीनं होते, तर माणसाने कुणी तिथं अग्नी पेटवायचं नाही आणि त्याच्यामध्ये ते सगळं संपतं. हे सगळं आपण बघितलं. आता सतीचे प्रकरण आपण बघितलं की शाक्तपंथ जो आहे त्यांनी तर त्याच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की स्त्रीलिंगी प्राणीसुद्धा यज्ञात बळी दिला जाऊ नये असं ते म्हणायचे. मग आता सतीप्रथेचा उल्लेख कधी आला? इसवी सन 400 नंतरच्या साहित्यात तो थोडा वाचायनाचं कामसूत्र असेल किंवा कालिदास, शूद्रक यांच्या ग्रंथांमध्ये किंवा इसवी सन 700 नंतरच्या साहित्यामध्ये थोडं थोडं त्याचं लिखाण संख्या वाढायला लागली. आणि मग नंतरचे जे काही पुराण ग्रंथ लिहिले गेलेत पण त्याची नावं पुराणी आणि त्याच्या अगोदरचं ते हजारो वर्षापूर्वीचे ग्रंथ आहेत वगैरे असं त्या ग्रंथात सांगितलं जातं. पण आपल्याला माहिती आहे की त्या ग्रंथांची निर्मिती ही नंतर झालेली आहे. आणि त्याचबरोबर मग नंतर राजपूत स्त्रियांच्या जोहाराच्या संकल्पना ज्याला आपण म्हणतो त्या 12व्या-13व्या शतकानंतर आपण त्या बघितलेल्या आहेत. म्हणजे हे झालं. पण साऊथ इंडियामध्ये इसवी सन 1000 मध्ये संघ राजवटीच्या भूत राजाच्या पत्नीचं उदाहरण सोडलं तर एकही म्हणजे पल्लव, चोल आणि पांड्य राजांच्या याच्यामध्ये ही प्रकरणं अजिबात सापडलेली नाही आहेत. एक ब्रह्मदैवत त्रयामध्ये कुठला एक ग्रंथ नावाचा आहे तो त्याच्यात म्हटलंय की आपत्कालीन परिस्थितीत क्षत्रिय स्त्रियांनी सती जाण्याचा अधिकार आज केलाय. पद्मपुराणात सांगितलंय की
ब्राह्मण स्त्रियांनी सती जाऊ नये, कारण त्यामुळे ब्रह्महत्येचे पातक लागते. मग आता सती प्रथेचं क्षत्रिय समाजात होत असलेलं उदातीकरण, लगेच पुन्हा ब्राह्मण क्षत्रिय हा जो वाद होता त्याच्यात ब्राह्मणांनी पुन्हा लगेच हे केलं आणि त्याचं अगदी टोकाचं रूपांतर आपल्याला पेशवाईच्या काळामध्ये दिसलेलं आहे. ते इसवी सन 13 ते 16 दरम्यान राजस्थानच्या राजपूत सरदारामध्ये सुमारे 20 स्त्रिया सती गेल्याचं सापडलं, नोंद आहे त्याची. आणि पुढं लहान मुलांची जबाबदारी नाही, इतर कोणतीही जबाबदारी नाही, अशा शेकडो स्त्रिया सती गेलेल्या आहेत. कर्नाटकातील गौड समाजातील नायकाच्या सती गेलेल्या स्त्रियांची 11 उदाहरणे इसवी सन 1000 ते 1400 म्हणजे ह्या 300 वर्षातली किंवा 400 वर्षातली आहे. 41 उदाहरणं 1400 ते 1600 या 200 वर्षातली सापडतात, म्हणजे कर्नाटकमध्ये. कारण हे नंतर हळूहळू सगळ्या भारतभर स्प्रेड व्हायला लागलं. शीख समाजात या चालीला पहिल्यापासून विरोध होता, परंतु तिसरे शीख गुरु अमरदास यांनी तर तिला कडक निषेध केला होता. आणि पुढे या समाजात ह्या चालीचा शिरकाव झाला. राजा रणजित सिंहाचा ज्यावेळेला मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या 4 राण्या व 7 रखेल्या किंवा अंगवस्त्र सती गेली. महाराजा खरकसिंगाबरोबर 3 राजा वसंत सिंगाबरोबर 5, राजा किशोरी सिंगाबरोबर 11, राजा हिरा सिंगाबरोबर 24 आणि राजा सुचिन सिंगाबरोबर 310 स्त्रिया सती गेल्या असं म्हटलं झाले. आता इतर समाजामध्ये सौगर जिल्ह्यामध्ये न्हावी शिंपी या समाजातल्या जवळजवळ 374 स्त्रिया सतींची थडगी किंवा स्मारकं सापडतात. ती 1450 ते 1824 या 374 वर्षामधली 51 स्मारकं सापडतात असा उल्लेख आहे त्याचा. आता माझ्याकडं आणखीन एक ग्रंथ महत्त्वाचा आहे, आबे डिबोईस असं याचं नाव आहे. हा ग्रंथ 850 पानांचा आहे. हे एक फ्रेंच धर्मगुरू होते आणि त्यांनी हिंदू मॅनर्स अँड कस्टम्स अँड सेरेमॉनीज भारतामध्ये 31 वर्षे यांनी हे केलेलं आहे, वास्तव केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला फ्रेंच राजक्रांती झाली आणि 1792 साली वयाच्या 27व्या वर्षी त्यांच्या मित्रांचे मृत्यू झालेले त्यांनी बघितले, खून झालेले बघितले त्या आंदोलनामध्ये किंवा राजक्रांतीमध्ये, आणि त्यांनी भारताचा रस्ता पकडला आणि तिथून 31 वर्ष ते भारतामध्ये राहिले. त्यांनी भारताचे राहणीमान, भारतांचं भाषा शिकणं आणि भारतीयांच्यात मिळून मिसळून 30-31 वर्षामध्ये जे त्यांनी परीक्षण केलं तो त्यांनी 1806 साली हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्या ग्रंथाला म्हणजे ग्रंथ पब्लिश व्हावा म्हणून मेजर विल्सन, सेंट जॉर्ज, मॅकिनस्टोन, लॉर्ड बेंटिंग, कॅम्पबेल ह्या सर्वांनी प्रयत्न केला आणि हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्याला प्रस्तावना मॅक्स मुलर यांची आहे. तर ते एवढे प्रामाणिक होते की त्यांनी एका पत्रामध्ये सांगितलेलं आहे की सहकारी मिशनरींच्या मतीने मी जी 200-300 धर्मांतरी करू शकलो, मिशनरी होते, धर्मांतर करणं त्यांचं हे होतं, तर त्यातील 2-3 धर्मांतरे गरीब परिहार जातीतील किंवा भिकारी जातीतील होती. फक्त 2-3, 200-300 मधले 2-3 म्हणजे 1%. राहिलेली सर्व धर्मांतरं जी आहेत ती ज्या लोकांना जाती बहिष्कृत केलेलं आहे त्या लोकांनी लग्न आणि संसार आणि समाजात मान मिळावा याच्यासाठी धर्मांतर केलेले आहेत असं सांगितलं. म्हणजे विवेकानंदांनी जे एके ठिकाणी म्हटलं होतं की आपल्या देशातली मुस्लिम किंवा ख्रिश्चन समाजामध्ये झालेली धर्मांतरं 90-95% ही उच्चवर्णीयाच्या अन्यायाला कंटाळून झालेली धर्मांतर आहे. ते इथं हा फ्रेंच धर्मगुरू सांगतोय. पॉंडिचेरी आणि तिथं आसपास त्याचं 31 वर्षाचं वास्तव्य होतं. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी 2 प्रकरणं सती प्रकरणांची चर्चा केलेली आहे. म्हणजे ग्रंथामध्ये सगळे त्यांनी सेरेमॉनीज घेतले, त्यात सती प्रकरण पण एक आहे. त्याच्यात त्यांनी 2 सती प्रकरणाचा उल्लेख केला आहे. एक आहे 1794 सालचा तंजावर जिल्ह्यातल्या पडोपीठ गावातील एक वैश्य समाजातला पुरुष मरण पावतो. त्याची 30 वर्षाची महिला पत्नी जी आहे तिला स्मशानभूमीकडे घेऊन जातात, चितेपर्यंत नेतात. रस्त्यावरती ती प्रत्येक पाया पडणाऱ्या व्यक्तीला आशीर्वाद देते. एकीला म्हणते तुला आयुष्य मिळेल, सुख मिळेल, एकीला अष्टपुत्रा, एकीला पती सुख मिळेल, एकीला मान सन्मान मिळेल, अशा प्रत्येकीला वेगवेगळा आशीर्वाद देत ती जाते. तिथं गेल्यानंतर तिला आंघोळ घालतात. आंघोळ घातल्यानंतर तिथंच चितेच्या बाजूलाच अग्नीचा टेंबा आणि तुपाची भांडी आणि ब्राह्मण लोक उभी असतात. आणि तिथं चितेच्या बाजूलाच तिचे नातेवाईक जे आहेत ते तलवारी कुऱ्हाडी घेऊन उभे आहेत. तर त्या लोकांनी या धर्मगुरूला सांगितलं की ते शस्त्र घेऊन उभे आहेत कारण ती स्त्री या विचार बदलून पळून जाऊ नये किंवा दयाबुद्धीने तिला कुणी सोडवून नेऊ नये. आणि मग 3 प्रदक्षिणा तिला घालायला सांगितल्यानंतर 2 नातेवाईक तिला हाताशी धरतात स्त्रिया आणि तिला
प्रदक्षिणा प्रेताला घालायला सुरुवात होते. पहिली कशी घालते, दुसरी घालताना त्या गलित गात्र झालेल्या दिसतात आणि तिसरी त्या जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत पडतात. बेशुद्ध अवस्थेत पडल्या तरी ती तिसरी पूर्ण करतात. नंतर त्यांना चितेवरती ठेवलं जातं, दागिने काढून घेतले जातात आणि लगेच चितेला अग्नी दिला जातो. आणि तिचा आवाज किंवा हे समजून आहे वाजंत्री मोठमोठ्याने वाजवायला सुरुवात करतात. लोकांच्या टाळ्या आणि याच्या घोषामध्ये, जय जयकारामध्ये नातेवाईक तिचे 3 वेळा नाव घेतात आणि तो विधी संपलेला असं त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा तिथला जो राजा होता, तंजावरचा शेवटचा राजा मेन आपण म्हणतो, तो 1801 साली मृत्यू पावला. त्याला 4 पत्नी होत्या, राण्या होत्या. तर ब्राह्मण लोकांनी, राजपुरोहितांनी किंवा कोणी त्यातल्या दोघींची निवड सती जाण्यासाठी केली. राजवाड्याच्या शेजारी 12x15चा एक खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यामध्ये चंदनाच्या लाकडांची चिता अशा पद्धतीने उभी केली की ती पेटली की लगेच ती सगळी लाकडं, ती चिता पूर्णपणे त्या खड्ड्यामध्ये जावी, म्हणजे बाहेर पडायला कुणाला चान्स नाही मिळावा म्हणून. आणि मग त्यांनी ते वर्णन केलेलं प्रेतयात्रेचं. तो म्हणतो की प्रेतयात्रा राजवाड्यातून निघाली. पहिल्यांदा तलवारबद्ध शिपायांची रांग आहे, त्याच्यानंतर वाजंत्र्याची रांग आहे, तिसऱ्या क्रमांकावर उघड्या पालखीमध्ये राजाचं प्रेत आहे, त्याच्यासोबत राजपुरोहित आहे, इतर सरदार मंडळी, मानकरी, नातेवाईक सगळे लोक आहेत. आता चौथ्या क्रमांकावर दागिने सजवलेल्या 2 सती जाणाऱ्या राण्यांच्या पालख्या आहेत. त्यांच्या भोवती मागे पुढे शस्त्रधारी सरदार शिपाई चालत होते. दोन्ही राण्यांच्या बरोबर त्यांच्या सख्या दासी चालत आहेत. त्याच पाठोपाठ दोन्ही राण्यांचे नातेवाईक ज्यांना राजवाडा सोडताना राण्यांनी दागिने दिले त्या सर्व येतात. चिता रचली जाते, प्रेत तिथं ठेवलं जातं. आता त्या दोघींना प्रदक्षिणा घालायची असते, 3 प्रदक्षिणा घालायच्या असतात. त्या प्रदक्षिणा घालताना त्या दोघी धीरोदात्तपणे हे करतात, पण त्यांचा चेहरा बदललेला या धर्मगुरूच्या लक्षात येतो. त्या दोघींनी बळ एकवटून प्रदक्षिणा पूर्ण केल्या. चितेवर राजाच्या दोन्ही बाजूला एकमेकींचा हात हातात घेऊन दोघी झोपल्या आणि लगेचच ब्राह्मणांनी मोठमोठ्याने मंत्र म्हणायला सुरुवात केली. तुपाची भांडी चितेवर ओतली, अग्नी पेटवून दिला आणि लाकडी सांगडा लगेच तो खड्ड्यात बुडाला आणि चिता जळायला सुरुवात झाली आणि सगळं संपलंय असं आपण म्हणूया. त्यांनी पुढं ती कथा पूर्ण लिहिताना किंवा ते हे सांगताना तो म्हणतो की 2 दिवसांनी जेव्हा अग्निपूर्ण विझला तेव्हा त्या तिघांची रक्षा तसेच अस्थी एका कलशामध्ये भरून ठेवला. त्यामध्ये काही वेळाने तो कलश बनारसला काशीला नेण्यासाठी 30 ब्राह्मणांची निवड केली जाते. त्यांनी यथाविधी ते अस्थी गंगेत अर्पण करायचे असतात. आल्यानंतर त्यांना योग्य ती दक्षिणा दिली जाणार असते. राहिलेल्या काही अस्थी वेगळ्या काढून त्याचे चूर्ण बनवणार असतात आणि ते चूर्ण शिजवलेल्या भातात घालून 12 ब्राह्मण खाणार असतात. कारण त्यांचा समज असा आहे की ज्या व्यक्ती त्या अस्थी खातात ते पाप अस्थी खाणारे ब्राह्मण स्वतःवरती घेणार असतात. म्हणजे ते 3 जे राण्या 2 आणि राजा यांच्याकडून जे काही पाप झालं असेल ते हे 12 ब्राह्मण ते पाप सगळं स्वतःच्या अंगावरती घेणार त्यांच्या अस्थी खाऊन आणि त्या बदल्यात त्यांना दक्षिणा देणार असतात. आता पुढं राजपुरोहिताला हत्ती दान दिला जातो. आता 3 प्रमुख ब्राह्मण जे होते त्यांना त्या 3 पालख्या ज्या होत्या राजाच्या आणि 2 राण्याच्या त्या 3 पालख्या दिल्या जातात. इतर ब्राह्मणांना वस्त्र आणि सगळं मिळून आणि इतर 25,000 रुपये दिले जातात आणि छोटी छोटी दागिने नाणी इतर लोकांना वाटली जातात. आता भातेमध्ये जे अस्थीचं चूर्ण करून खाणारे ब्राह्मण असतात त्यांना 12 घरं बांधून दिली जातात. आता जिथं हे अग्नी दिलेलं असतं तिथं 12 फूट व्यासाची समाधी बांधली जाते आणि एक गोल घुमट बांधला जातो. अर्थात हे आपल्याला माहिती आहे की समाधी आपण कशा पद्धतीनं पुढे प्रकरणाच्या शेवटी यावे असं म्हणतोय की अशा ह्या विचित्र एककली कल्पना लोक कसे करतात. एखाद्या क्षुद्र किड्याचे जीवन सुद्धा महत्त्वाचे मानणारे, जेव्हा एखाद्या गायीची हत्या केली जाते तेव्हा गजब माजविणारे ब्राह्मण अशा थंडपणे, क्रूरपणे, हताशपणे बळी दिल्या जाणाऱ्या स्त्रिया व त्यांचे आक्रोश विकृत कपटी समाधानाने कसे पाहू शकतात. मी जास्त लिहित नाही, पुढचे विचार तुम्हावरच सोडवतो. असे या ग्रंथामध्ये त्यांनी हा विषय मांडला आणि ग्रंथाची प्रस्तावना जी आहे त्याच्यामध्ये चर्चा जी केलेली आहे. तर मॅक्स मुलरनी सांगितले की बंगालमध्ये 1817 साली 706 प्रकरणाची नोंद सापडली होती. 22 जून 13ला विल्यम विल्फोर्ड यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भाषणं देताना म्हणजे याला इंग्लंडमध्ये त्यांनी कलकत्त्यातल्या 30 मैलाच्या परिघात 1803 साली 275 प्रकरणाची नोंद झाली ती त्याचा उल्लेख केला आहे. त्यातली एक 11 वर्षाची विधवा होती. 1811 साली 130 प्रकरण उघडकीस आली. म्हणजे त्यावेळेला एक मार्श म्हणून ब्रिटिश अधिकारी त्यांनी एक सती प्रकरण स्वतः बघितलं होतं. तो म्हणतो की एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे लचके तोडताना आपण कोल्ह्या कुत्र्यांना पाहतो तरी आपल्याला धक्का बसतो. इथे तर त्या स्त्रीचे नातेवाईक शेजारी पाजारी लचके तोडतायत की ज्याच्याबरोबर ती स्त्री गुण्या गोविंदाने त्या दिवसापर्यंत राहत असते.
हे पावत नाही, हे सर्व कल्पनेच्या पलीकडचे आहे. आणि मग मुंबई मद्रास इलाख्या काळातली संख्या वर्णनं जी आहेत ती 50च्या खाली आहेत. म्हणजे साऊथ बॉम्ब म्हटलं तसं दक्षिण भारतामध्ये ती प्रकरणं कमी नोंदीमध्ये सापडतात. 1800 ते 1812च्या पेशव्यांच्या पुण्यामध्ये 20 प्रकरणांची नोंद आहे. 1817च्या तंजावर जिल्ह्यामध्ये 18 महिन्यात 24 प्रकरणांची नोंद आहे. मध्य भारतामध्ये 3-4 प्रकरणांचीच फक्त नोंद आहे. बंगाल प्रांतामध्ये कसं सापडले, 1815 ते 28 या 15 वर्षाच्या काळात हिंदूंची संख्या असलेल्या बंगाल प्रांतात 5099 घटनांची नोंद आहे, तर मुस्लिम बहुल डाक्का भागात 710 घटनांची नोंद आहे. मग त्यांनी त्याच्यात बनारस काशीमध्ये 1165 सती प्रकरणांची नोंद दाखवलेली आहे. 1805 साली JR एल्फिस्टन जेव्हा बिहार राज्यात प्रभारी मॅजिस्ट्रेट होते, त्यांनी 12 वर्षाच्या मुलीला सती जाण्यापासून वाचवलेलं आहे. मग आता नंतर सती प्रथा जशी बंद झाली, तर त्या सती प्रथेची बंद झाल्यानंतर तरीसुद्धा सती प्रथेची वेगवेगळी प्रकरणं कशा पद्धतीनं बंद म्हणजे चालूच होती. तर काही ठिकाणी म्हणजे पूर्वीच्या काळी जसं हुमायूंनी सतीप्रथा बंद व्हावी म्हणून प्रयत्न केला, अकबराने केला, औरंगजेबाचं पण नाव काही ग्रंथांमध्ये तसं येतं. आणि त्या याच्यामध्ये महाराष्ट्राला जी परंपरा आहे, तर त्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये ही प्रकरणं तशी कमी आहेत. म्हणजे पेशवाईच्या काळातला थोडासा जो भाग आहे तो बाजूला केला. परंतु आता ब्रिटिश काळामध्ये आपण जे प्रकरणं बघणार आहोत त्यावेळेला महाराष्ट्रातल्या 2 ग्रंथांच्या बद्दल मला आपल्याशी बोलायचं आहे. तर एकनाथांचं गाव आपण म्हणतो, संत एकनाथांचं गाव जे पैठण आहे, त्याला एक धर्मपीठ म्हटलं जातं. आणि तिथं एक अश्वलायन शास्त्री रामेश्वर भट्ट म्हणून राहतात. म्हणजे त्यांच्या घरामध्ये अश्वलायन गृहसूत्राचे अभ्यासक, म्हणजे पूर्वी आपण ऋग्वेदी म्हणतो, अजून यजुर्वेदी म्हणतो, म्हणजे त्या ग्रंथांचं वाचन आणि त्याची मीमांसा त्या घराण्यामध्ये जास्त चालते. तसं अश्वलायन शास्त्रीच यांना म्हटलेलं आहे. त्यांचा पंतू, म्हणजे त्यांना मुलगा होत ना म्हणून ते काशीला मुक्कामाला जातात, तिथं राहतात. मग त्यांना मुलगा होतो, नातू होतो, पंतू होतो. तो पंतू 1610 ते 40च्या दरम्यान ग्रंथ लिहितोय, त्याचं नाव निर्णय सिंधू. आणि निर्णय सिंधूमध्ये तो सती प्रकरणावरती लिहितोय, सतीबद्दल. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय की आता स्त्रियांचे अन्वारोहण सहगमन सांगतो. स्त्रियांचे अन्वारोहण आपल्या पतीच्या सर्व पापांचे नाश करणारे, नरकापासून तारणारे आहे. अनेक स्वर्गातील फळे व मुक्ती देणारे आहे. पुढील जन्मात सौभाग्य, धन, पुत्र वृद्धी करणारे आहे. आणि अशा पद्धतीने म्हणजे जे आपण पुराण ग्रंथात बघितलं त्याच याचा उल्लेख इथं केलेला आहे. घरापासून स्मशानात मोठ्या हर्षाने पतीच्या मागवून जाणारी स्त्री पावला पावलावर अश्वमेध यज्ञाचं फळ पावते. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय, ब्राह्मण स्त्री पृथक चितेवर आरोहण करून जाण्यास योग्य नाही. ब्राह्मण वाचून इतर स्त्रियांना पृथक चितेवर आरोहण करणे उत्तम होय, असे उसनसाने सांगितले. आता दुसरा ग्रंथ आहे, रत्नागिरी जिल्ह्यातले संगमेर तालुक्यातले गोळवली गावचे एक उपाध्याय, अनंत उपाध्याय, त्यांचा नातू काशीनाथ उपाध्याय यांनी 1790 साली धर्मसिंधू ग्रंथ लिहिलाय. आणि सेम म्हणजे निर्णय सिंधू ग्रंथात जे सांगितले तेच धर्मसिंधूमध्ये सांगितले. आणि तिथं त्यांनी सांगितले, ग्रहापासून जी स्त्री आनंदाने मरतेच्या पाठीमागून स्मशानाप्रत जाते तिला पदोपदी अश्वमेधाचे फल मिळते. आता त्याच्यात त्यांनी वर्णन केलंय की समजा एखादी व्यक्ती मरण पावलेली आहे, तिचं दहन झाले आणि नंतर ते त्याच्या पत्नीला समजले, तर तिला जर सती जायचं असेल तर त्याच्या 2 पादुका तिनं वक्षस्थळी धारण करून उत्तम प्रकारे शुद्ध होता ती अग्निप्रवेश करावा, अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. म्हणजे पुढे ते म्हणतात की पतित अथवा प्रायश्चित्ताकरता मृत झालेल्या अशा भरत्यासह वर्तमान अनारोहण होताचे ब्रह्महत्या करणारा, कृतज्ञ केलेला उपकार न जाणणारा, मित्रगण असा पती जरी असेल तरी त्या सौभाग्यवती स्त्री पावन करते. म्हणजे जो कृतज्ञ आहे, ब्रह्महत्या केलेला आहे, मित्रांना फसवणारा आहे, तो सुद्धा पावन होतो जर त्याची पत्नी सती केली तर. आता आपण बघूया की आपल्या देशामध्ये बंगालमध्ये सती प्रकरणं का जास्त आहेत, तो एक भाग आपण समजून घेऊया. आपल्या देशामध्ये जे याज्ञवल्क्य स्मृती, मनुस्मृतीचा जो प्रभाव आहे, तर याज्ञवल्क्य स्मृतीचं विज्ञानेश्वर म्हणून जे एक संत होऊन गेले दक्षिण भारतामध्ये, त्यांनी त्याच्यावरती जी टीका ग्रंथ लिहिला आहे त्याला मिताक्षरा म्हटलं जातं. ग्रंथाचं नाव आहे मिताक्षरा. आणि त्या मिताक्षरामध्ये आपल्या सासर माहेरच्या संपत्तीमध्ये स्त्रियांना कसे कसे अधिकार आहेत त्याची चर्चा केलेली आहे. आणि जिमूत वाहन म्हणून जो आहे त्यांनी जे हे केले त्याला दायभाग ग्रंथाचं नाव आहे, त्या दायभाग. आणि त्या उत्तर भारतामध्ये, बंगालमध्ये फक्त तो वापरला जातो. आता हिंदू लॉ जो आपला
कायदा आहे त्या कायद्यामध्ये 123व्या कलमात काय म्हटले की समजा दोन भाऊ एकत्र राहतात, त्यातला अमर आणि बबन आपण म्हणूया, हे दोघं एकत्र राहत आहेत, त्यातील अमर अचानकपणे पत्नी, आई आणि मुलगी यांना मागे ठेवून मृत्यू पावला तर एकत्रित संपत्ती भावाला जाते, बबनला जाते. परंतु बंगालमधील दायबा पद्धती ही अमरची संपत्ती त्याची पत्नी, मुलगी, आई यांना जाते, भावाला जात नाही डायरेक्टली, भावाला त्याचा निम्मा वाटा मिळेल. हाच दायबागचा जो भाग आहे तो सती प्रकरणाला जास्त कारणीभूत ठरला असेल. आता हे आपण समजून घेऊ. वैदिक वाङ्मयामध्ये दाय हा शब्दाचा अर्थ विभाग किंवा पारितोषिक याच्यासाठी वापरला आहे. ऋग्वेदाच्या 2:32-4 किंवा 10:114-10 या सुक्तांमध्ये किंवा ऋषेमध्ये आपल्याला त्याचा तैत्तिरीय सापडेल. तैत्तिरीय संहिता किंवा तांडीव ब्राह्मणामध्ये त्याला म्हटलंय की संपत्ती किंवा आर्य पित्र परंपरेने आलेली संपत्ती. आता ढोबळ मनाने असे त्याचे अर्थ जरी म्हटले तरी दायाद म्हणजे सहभागीदार, विभाग ग्रहण करणारा असा वैदिक अर्थ सगळीकडे आहे. मग तो अथर्ववेदात तशाच पद्धतीने आलेला आहे. आता सुमारे 1000 वर्षापूर्वी दायाद संबंधी मिताक्षर व दायभाग असे 2 भाग पडले. पण आता बघितलं, आता सर्व भारतात मिताक्षर परंपरा आहे, फक्त त्या मिताक्षर परंपरेचे पुन्हा 3-4 भाग आहेत. आता याज्ञवल्क्याच्या स्मृतीवर विज्ञानेश्वराची जी टीका आहे, मिताक्षर टीका, तर ती प्रमुख मानली तरी इतर विभाग जो आहे वीर मित्रोदय ती वाराणसी परंपरा म्हणून वापरतात. विवाद रत्नाकर किंवा विवाद चंद्र, विवाद चिंतामणी ही मिथिला परंपरा, मिथिला जो प्रदेश आपण म्हणतो त्याच्यात आहे. व्यवहार मयूखची मुंबई परंपरा म्हणजे महाराष्ट्राने जो प्रदेश त्यावेळेला मुंबई प्रदेश म्हटला जात होता. स्मृतिचंद्रिका पराशर माधवी आणि सरस्वती विलास या ग्रंथांना मानणारी मद्रास किंवा द्रविड परंपरा आहे. म्हणजे अशी 4 भागामध्ये ती मिताक्षरा परंपरा वापरली जात होती. आता दायभाग पद्धत जी आहे, जिमोतवाहनाचा दायभाग हा ग्रंथ आहे, तसंच रघुनंदन यांचा दायतत्व आहे, श्रीकृष्ण तर्कालंकार यांचा दायचक्र संग्रह आहे. आणि ह्या 3 परंपरा भारतीय याच्यामध्ये ह्या 2 ज्या मांडल्या जातात, ह्या 3 ज्या आहेत त्या बंगालमध्ये आहेत. आता बंगालमध्ये काय सांगितलं जातं, एखाद्या संपत्तीत जन्मता उत्पन्न होणारा हक्क मिताक्षरा मानते तर दायभाग मानत नाही. महिलांच्या बाबतीत वारसा हक्क मिताक्षरप्रमाणे मृत व्यक्तीच्या रक्ताच्या संबंधानुसार ठरवते. वारसाचा क्रम दायभाग पद्धतीत लावताना वारसाचे त्या मृत व्यक्ती संबंधी श्राद्धादी धार्मिक विधी करण्याच्या महत्त्वाला अनुसरून क्रमाने ठरतो. म्हणजे पुरुषांच्या बाबतीत आलं ते. आता हा क भाग महत्त्वाचा आहे. दायभाग पद्धतीनुसार अविभक्त कुटुंबात एखादा पुरुष पत्नीला मागे ठेवून निपुत्रिक मरण पावला तर त्याच्या विधवा पत्नीकडे त्या पुरुषाच्या वाट्याला मिळकतीचा पूर्ण वाटा जातो व ती तिच्या मनाला येईल त्या पद्धतीने त्या वाट्याचा वापर किंवा विल्हेवाट लावू शकते. मिताक्षरा परंपरेनुसार विधवेला हा अधिकार नसतो. म्हणजे बंगालमध्ये विधवेला पूर्णपणे अधिकार होता त्याच्या नवऱ्याच्या संपत्तीचं विल्हेवाट लावण्याचा. आणि इथंच मग एखादी निपुत्रिक विधवा असेल आणि तिला संपूर्ण संपत्ती नवऱ्याची जाणार असेल तर त्यापेक्षा तिला सती घालवणं. आणि ज्या वेळेला सती प्रकार बंद झाला त्यावेळेला त्यांना मग आपण कुत्र्या मांजराला जसं लांब पोत्यात घालून सोडून येतो आपण, म्हणजे काही लोक करतात तसं ह्या स्त्रीला त्या घरातून कुठंतरी बाहेर लांब सोडून येतात की जी माघारी येणार नाही. आणि अशा विधवांची संख्या 40-50 हजाराच्या वरती वृंदावनच्या तिथं आहे. हे आपण मागच्या भागामध्ये देवदास यांनी याच्या चॅप्टरमध्ये डिस्कस करताना बघितलं. आता महाराष्ट्रामध्ये जे आपण बघितलं त्याच्यात सती कोण कोण कधी कधी गेलं हा जर बघितलं आपण तर शिवाजी महाराजांच्या आईंना त्यांनी सती जाऊन दिलं नाही, पण त्यांची पत्नी पुतळाबाई सती गेली आपण बघितलं. त्यांच्या राजारामाची एक पत्नी सती गेली असं म्हटलं जातं. संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराज यांची एक पत्नी राजकारणाचा भाग म्हणून तिला सती घालवलं गेलं असं म्हटलं जातं. म्हणजे दत्तक प्रकरण होतं आणि आपल्या ऐकण्यात असणारा दत्तक पुत्र घेतला जावा याच्यासाठी ती जी त्रास देणारी होती सकवारबाई की किंवा काय नाव तिचं होतं, तिच्या भावाला समजावून सांगितलं की सती जाणं किती महत्त्वाचं आहे आणि त्यांनी काय काय फायदे होतात जे पुराण ग्रंथात सांगितले ते. आणि त्यावेळेला शेवटी तिला सती जावं लागतं. तर आता ही जी सती प्रकरणं जी आहेत ते पूर्वी कसं होतं की छेदी राजाच्या गंगे राजाचं सती प्रकरण जे आहे तर तो त्या काळात, म्हणजे आता ग्रंथांमध्ये उल्लेख कसे आले की या छेदी राजाच्या गंगे राजाबरोबर 100 राण्या सती केल्या, पंडीच्या मूर सिंगाबरोबर 84 राण्या, मदुरेच्या राजाबरोबर 1100 स्त्रिया, पंजाबचा राजा सुमेध सिंगाबरोबर 310 सती, 1264 साली चितोडचा राजपूत भीमसेन लढाईत मारला गेल्यानंतर पद्मिनी राणी आणि हजारो स्त्रियांनी जोहार केला वगैरे अशी ही जी काय उदाहरणं आणि माहिती दिली जाते. तर बंगालची तर आता आपण बघितली मध्ये. आता
1818 साली 1839 स्त्रियांची सती प्रकरणाची नोंद सापडते. 23 साली पुण्यातील राधाबाई भट ही स्त्री सती जाण्यासाठी पतीच्या चितेवर बसली. पुण्यातली घटना आहे ही. अग्नी पेटवल्यानंतर चटके लागायला सुरुवात झाली. तशी चितेवरून उडी मारून ती बाहेर पडू लागली. नदीतील पाण्याकडे पडू लागले तेव्हा लोकांनी तिला पकडले व पेटत्या चितेवर फेकले. ती विनंती अर्जळी करून मदतीसाठी आक्रोश करत होती तेव्हा तिच्या बाजूने तिला बंधूने तिला चितेवर बांबूने कळकी बांबूने दाबून ठेवलं आणि तिचा आक्रोश येऊ नये म्हणून ढोल ताशांचा आवाज केला. 1823 सालची ही घटना आहे. आता आपण प्राचीन इतिहासाकडे गेलं तर दास दासी घोडे ह्यांना मारून राजाच्या प्रेताबरोबर त्यांना पुरण्याच्या गोष्टी इजिप्तमध्ये याच्यामध्ये आपण ते बघितलेलं आहे. चीनमध्ये मृताच्या विधवेनं जर आत्मदहन केलं किंवा आत्महत्या केली तर तिचा सन्मान मानला जात होता. ग्रीक सिरियनमध्ये विधवांना जाळण्याची प्रथा होती. म्हणजे अशा पद्धतीनं. आणि दक्षिण भारतामध्ये शिलाह राजाचा अमरार्क जो राजा तेलकंठ वकील होता तो काश्मीरला ज्यावेळेला जयसिंग राजाच्या दरबारात राजदूत म्हणून गेला होता तिथून माघारी येताना त्यांनी ज्या प्रथा आणल्या त्याच्यातली ही एक प्रथा आणली असं म्हटलं जातं. देवगिरीच्या रामदेव रायाच्या मृत्यूनंतर तिच्या पत्नीला तामाईला राणीला स्वर्गात पतीची सेवा करण्यासाठी म्हणून पाठवण्याचं शंकरदेव हे करतो आणि त्याला ॲक्च्युली राजगादी मिळवायची असते आणि त्यासाठी तो जबरदस्ती तिच्यावरती करतो. तेव्हा ती शाप देते की तुझा निर्वंश होल्याने अल्पकाळातच यादव साम्राज्य सुद्धा नष्ट होईल आणि अशा पद्धतीनं ती सती जाते. आता पेशवाईमध्ये चिमाजी अप्पातेची पत्नी जी अन्नपूर्णाबाई ती सती गेलेली आहे. गोविंदराव पटवर्धनांची सत्यभामा सती गेली. जानोजी निंबाळकर, जानोजी आंग्रे, वसंतराव मेंदळे, भाऊराव फडणीस अशा सरदारांच्या बायका सती गेलेल्या. बापू गोखल्यांची सून 12 वर्षाची आहे ती सती गेली. अहिल्याबाई होळकरांच्या बाबतीत जी शॉकिंग न्यूज अशी म्हणजे बातमी अशी आहे की 1790 साली त्यांचा मुलगा मृत्यू पावल्यानंतर एक 10 वर्षाची आणि दुसरी 18 वर्षाची अशा 2 बायका सती गेलेल्या आहेत. 91 साली अहिल्याबाईंची मुलगी मुक्ताबाई सती गेली. म्हणजे अहिल्याबाईंनी एवढं सुंदर कार्य केलं भारतामध्ये आणि पुण्यश्लोक आपण त्यांना म्हणतो. पण त्यांच्या घरामध्येच ह्या गोष्टी त्या कंट्रोल होऊ शकलेल्या नाही आहेत. आणि 19व्या शतकाच्या प्रारंभी मग नाशिक येथील कलेक्टर जे आहेत विल्यम विल्किन्सन यांनी सती जाण्यापासून परावृत्त करून काही महिलांना त्यांनी दर महिना 7 रुपये पेन्शन सुरू केली. म्हणजे वेगवेगळ्या आता 16 वर्षाखालील गरोदर महिलांना विधवांना अग्निप्रवेश व सती जाताना मादक द्रव्य वापरली जाण्यास बंदी करावी. 1812 साली ब्रिटिशांनी काही नियम हे करायला सुरुवात केली. याच काळात आपल्या देशात वसाहती करणारे जे डच आहेत, फ्रेंच आहेत, डेन्स आहेत त्यांनी त्यांचे जे भाग आहेत तिथं सतीला बंदी पूर्ण केली होती. मग तिथली सती प्रकरणं ते ब्रिटिशांच्या हद्दीत नेऊन करायचे. कारण ब्रिटिशांनी पूर्ण बंदी केली नव्हती आणि ते नियम टाकत होते. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं ब्रिटिशांचा या गोष्टीला पाठिंबा आहे. आणि इंग्लंडमध्ये सुद्धा याच्यावरती प्रयत्न चालू होता. 13-14 साली तिथल्या याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये चर्चा होत होती आणि मग एका यांनी कॉमन्समध्ये संसदेत जो अर्ज केला होता त्याच्यावरती कलकत्त्याचे राजाराम मोहन राय आणि मुंबईतून जगन्नाथ शंकर शेठ यांनी सह्या केलेल्या आहेत. सती बंगालपुरती सतीबंदी असावी असं राजाराम मोहन राय म्हणतात किंवा जगन्नाथ शंकर शेठ म्हणत संपूर्ण भारतात सतीबंदी पाहिजे असं काही ग्रंथांमध्ये ते उल्लेख आहे. शेवटी मालकम शंकर शेठच्या पाठीशी आहेत आणि संपूर्ण देशामध्ये सती कायदा झाला पाहिजे असं झालंय. त्या दरम्यानच 1819ला सती जाण्यासाठी परवानगीसाठी 50 अर्ज आलेत. 3 शास्त्राच्या विरुद्ध म्हणून, 1 लष्करी अधिकाऱ्याच्या नातलगाच्या विवादामुळे आणि 5 विधवांची इतरांनी मनं वळवली अशी 10 प्रकरणं रद्द झाली. 40 जणी त्यावेळेला सती गेलेल्या आहेत. हॉवेलने एका विधवेला सती जाण्याची परवानगी दिली नाही तर मालवणच्या हेल याने अशाच पद्धतीने एका पत्नीचा जीव वाचवला. 1823 साली एक स्त्री सती अग्नीत जाण्यास बसलेली अग्नीतून स्वतःहून बाहेर आली. पुन्हा स्वखुशीने चितेत गेली. दुसऱ्यांदा ती बाहेर पडली तेव्हा लोकांनी तिला आत ढकलली. तिसऱ्या वेळी ती पुन्हा बाहेर आली तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी तिला सोडून दवाखान्यात दाखल केले. उपचारादरम्यान ती मृत पावते. मग त्यात तिला सती जाण्यास भाग पाडणाऱ्या तिघांना रॉबर्टसन व चॅपलिन हे दोन्ही अधिकारी पकडतात, त्यांना शिक्षा करतात. 23 साली रॉबर्टसन पुण्याला या विषयावर सभा भरवतात. त्यावेळेला मल्हार शास्त्रीय श्रोत्रिय हे सक्तीनं सती जाण्याचं समर्थन करतात त्या बैठकीमध्ये. आणि विठ्ठल उपाध्याय हे स्वखुशीने परवानगी असावी म्हणजे ज्याला स्वखुशीने जायचे अशा गोष्टीला ते पाठिंबा देतात. मग ते त्यावेळेला चर्चा होते आणि स्वखुशीने सतीला अग्नीत प्रवेश करून बाहेर येणाऱ्या स्त्रीला शिक्षा म्हणून गावाच्या बाहेर
धेड किंवा चांडाळ लोकांच्या वस्तीमध्ये तिनं जाऊन आयुष्य जगावं असा काहीतरी नियम त्यावेळेला काढला होता. आणि ज्या सती जाणार नाहीत, म्हणजे नाशिक साईडला वगैरे अहमदनगरमध्ये पॉटिंजर ह्या कलेक्टरनी 7 रुपयाची पेन्शन दिली एका स्त्रीला. गिल्बनने सुद्धा खानदेशात सतीपासून परावृत्त असलेल्या दरमहा 7 रुपये पेन्शन सुरू केली. त्याच्यानंतर सती प्रकरणात परावृत्त करतील त्यांना सरकारी नोकरीत सहभाग करायचा, सती गेलेल्या स्त्रियांच्या नातलगांना सरकारी नोकरीत असले तर काढून टाकायचा नियम सुरू केला. त्याचबरोबर सती प्रकरणात मन वळवलं त्याचं तर 50 रुपये बक्षीस द्यायला सुरुवात केली होती. आणि याच्यामध्ये म्हणजे सरकारी नोकरीमध्ये जास्तीचा ब्राह्मण वर्गाचा भरणा असल्यामुळं हा उपाय चांगला कामी लागत होता. आता पुण्याला ज्यावेळेला रॉबर्टसन म्हणून कलेक्टर होता, त्यांनी काय केलं, श्रावण महिन्यात दक्षिणेसाठी पुण्यात येणाऱ्या विद्वानांची सभा भरवली आणि चितेची रचना कशी असावी, सतीची कुटी म्हटले त्यांनी, आणि त्याच्यामध्ये तृणकुटीला दार असावे, म्हणजे सती जाणाऱ्या स्त्रीला चितेची रचना समजावून द्यावी, अग्नी सहन न झाल्याने परतीचा मार्ग समजावून द्यावा, तसेच परत आल्यानंतर जीवनाची कल्पना अगोदर द्यावी, हुकमाशिवाय सती जाऊ नये, मांडव मजबूत टाकावा, त्यावर मोठे उणके नसावे, सतीच्या गळ्यात कापूर, हातात राळ देऊ नये, सती बाहेर निघाली तर तिला परत आत टाकू नये, तिथे पोलिसांचा पहारा असेल, असे नियम 1825 दरम्यान ठरवले. दुर्दैवानं मगाशी म्हटलं तसं की ह्या अटी टाकल्या याचा अर्थ सतीप्रथा यांना मान्य आहे असं करून अधिकाऱ्यांना पैसे चारणं हे करणं, अशा पद्धतीनं पुन्हा काही सती प्रकरणं चालूच होती. शेवटी 4 डिसेंबर 1829ला सतीवरती शिक्कामोर्तब झालं, बंदीवरती. 7 डिसेंबरला ते गॅझेटमध्ये हे झालं, प्रसिद्ध केलं गेलं. पुढं जालनपुरातले एका ब्राह्मण विधवा सती जात असतात, तेथील कोतवालाच्या व सरकारच्या हस्तक्षेपामुळे ते राहिलं, कॅन्सल केलं गेलं. नंतर सतीच्या देहाचं दहन केलं. मुंबईतलं कुंभारवाड्यामध्ये इथून एक बजाई नावाची स्त्री सती चालली तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक उभे राहिले होते असं वर्णन आहे. आणि ब्रिटिशच्या या कायद्याचा परिणाम ग्वाल्हेरच्या शिंदे यांनी लगेच सती प्रकरण बंद केले त्यावेळेला. म्हणजे कल्पना करा की त्यावेळेला शिंदेनी प्रकरण बंद केलं आणि परत 1829ला त्यावेळेला नंतर आपल्या 100 म्हणजे 150 पावणे 200 वर्षानंतर परत प्रकरणं हे होऊ शकतात. आता त्यावेळेला त्यांनी शिंदेनी असं हे केलं की जमीनदारानं जर सती जाणाऱ्या स्त्रीचं मन वळवलं नाही तर त्याला 12 वर्षाची शिक्षा सांगितली होती. जयपूरचा राजा, बुंदीचा राजा तसेच मध्य भारतातील 7 संस्थानांनी सतीबंदीचा कायदा आणलेला आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा 1852ला टेलिग्राफ आणि कुरिअरमध्ये मुंबईच्या वृत्तपत्रात अशी एक बातमी आहे की भुज येथील जगण्याची इच्छा असलेल्या परंतु जबरदस्तीने सती बनवत असलेल्या महिलेला एका इंग्रज अधिकाऱ्याने वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु चितेभोवती असणाऱ्या ब्राह्मणांनी तिला जबरदस्तीने चितेकडे ओढीत आणून तिला पुन्हा पळून लागल्यावर तिच्या डोक्याची शकले केली, म्हणजे कुऱ्हाडीचा घाव घालून तिचं डोकंच फोडलं आणि अशा पद्धतीनं तिला हे केलं. आता बृहद्देवता म्हणून जो ग्रंथ आहे आपला, त्याच्यात काय म्हटले की विधवेला चितेवरून समजूत घालताना आपण जे अश्वलेन गृहसूत्राचं बघितलेलं आहे किंवा ऋग्वेद आणि अथर्ववेदात बघितलेलं आहे, विधवेला चितेवरून समजूत घालून उठवायचे काम दीर व घरातील लोक करत नसतील तर भोवताली जमलेल्या सज्जनाने ते काम करावं. आता युरोपमध्ये सुद्धा 1400 ते 1800च्या दरम्यान या 400 वर्षात 1 लाख स्त्रियांना चेटकीने समजून जिवंत जाळलेलं आहे. म्हणजे हे स्त्रियांच्या बद्दल, म्हणजे आपण जसं सगळीकडं स्त्रियांचं कशा पद्धतीनं हे आहे ते बघितलं. आणि अशा पद्धतीनं हा जो सती प्रकरणाचा जो भाग आहे आणि त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगितलं तसं की हे जे प्रकरण आहे आणि जी डॉक्युमेंटरी मी आपल्याला आनंद पटवर्धन यांची सांगितली, पुत्र पिता आणि धर्मयुद्ध, हे तुम्ही अवश्य बघा आणि याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हे सगळं वर्णन आणि ह्या गोष्टी कशा आहेत. आणि हे इथंच थांबत नाही तर त्याच्यानंतर म्हणजे 1887ला कडक कायदा झाला आणि त्याच्यानंतर सुद्धा ह्या प्रकरणामध्ये कुणी एक प्रयत्न केला नाही. पण त्याच्या अगोदरचं जर बघितलं तर 27 जानेवारी 1983ला राजनेता गावच्या श्रीमती गोकुळबाई सती जाण्यापासून लोक वाचवतात. 12 मार्च 85ला जयपूर जिल्ह्यातलं शहापुरा तहसीलदार देवपुरा गावातली श्रीमती जसवंत कुवरला पोलीसद्वारा पतीच्या चितेवरून उठवण्यात आलं. म्हणजे मगाशी आपण जी चर्चा केली ती ही असण्याची शक्यता आहे. झाडली गावात 81मध्ये एक स्त्री सती गेली. 16 ऑगस्ट 55लाच वामनिया गावामध्ये टोटाराम ब्राह्मणाच्या मृत्यूमुळे त्याची पत्नी सरस्वती सती गेली.
73 साली कोटडी गावात सावित्री सोनी सती गेली. 9 सप्टेंबर 73ला गोविंदपुरात हेमकुंवर सती गेली. 3 ऑक्टोबर 37ला गोराम नावाची महिला सती गेली. 25 फेब्रुवारी 74ला सुरपुराची सरताज कुंवर सती गेली. 29 फेब्रुवारी 80 रोजी सोहन कंवर निमडी कोठरिया सती गेली. म्हणजे ही स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये कशा पद्धतीने सती प्रकरणाचं हे होत होतं हा भाग आपण बघितला. आणि मी आपल्या पहिल्या याच्यामध्ये मी सतीच्या एका शब्दाबद्दल म्हणजे अग्रे आणि अग्ने म्हणजे जो आपण मगाशी जे सगळे वेदातले जे रेफरन्सेस बघितले तर त्याच्यामध्ये अग्ने आणि अग्रे हा शब्द वापरला. तर अग्ने शब्द वापरला तर ते अर्थ कसं काढत होते, सुपत्नीचे कार्य आहे की विधवा अवस्थेतून वाचवण्यासाठी तुपाचे दिवे लावून त्याचे काजळ डोळ्यात घालून डोळ्यात पाणी न आणता प्रसन्न मनाने अलंकार घालून तिने पतीबरोबर अग्नीत प्रवेश करावा. आणि अग्नेऐवजी अग्रे शब्द घेतला तर सुपत्नी ती की जी सौभाग्यवती राहते, अंजन मंजन घालून आणि तूप वगैरे लावून निरोगी राहते, दुःखी होऊन रडत न बसता धैर्याने वागते, चांगले अलंकार घालते आणि पुढे चांगल्या मुलांना जन्म देते. अशा पद्धतीचा तो अग्र आणि अग्न या शब्दामुळं हा फरक आपल्या लक्षात येतो. स्वामी विवेकानंदांनी ज्यावेळेला भारत परिक्रमा ते करत होते, 25-26 वर्षाचे होते, तर त्यावेळेला प्रमोदादास गुप्त म्हणून त्यांचे जे ओळखीचे ग्रस्त होते, काशीचे पंडित होते मोठे, त्यांनी पत्र लिहिलं होतं. त्यांनी 35 पत्र त्यांना लिहिलेली आहेत. ती आपण 29 नोव्हेंबरला विवेकानंद सामाजिक चिंतनेच्या भागामध्ये ते आपण घेणारच आहोत. परंतु त्यांनी त्या पत्रामध्ये म्हणजे एक पत्र मी आपल्याला थोडक्यात सांगतोय. 17 ऑगस्ट 1889चं पत्र आहे. विवेकानंदांचं वय 26च्या दरम्यान आहे त्यावेळेला. तर त्यावेळेला त्या पत्रात ते म्हणतायत, 7वा पॉईंट आहे त्याच्यात, की आप्तोपदेश वाक्य शब्द अर्थात ब्रह्मज्ञ ऋषींची वाणी म्हणजे शब्द वा वेद होत असे न्यायमत आपल्याला सांगते. या दृष्टीने ऋषी हे सर्वज्ञ होत. मग खगोलशास्त्राच्या साध्या नियमांच्या बाबतीत सूर्य सिद्धांताने त्यांना अज्ञ ठरवले हे कसे? जर ते सर्वज्ञ होते तर ते चुकीचे कसे ठरतायत? पृथ्वी त्रिकोणी असून ती वासुकीच्या मस्तकावर ठेवलेली आहे इत्यादी जे सांगतात, त्यांच्या बुद्धिरूपी नौकेचा आश्रय घेऊन आम्ही या भवसागराच्या पलीकडे कसे जाणार? म्हणजे मध्ययुगातले ग्रंथ वाचून तेवढ्याच ग्रंथांवरती लक्ष केंद्रित करून अगोदरचं काय आणि नंतरचं काय ह्याचा अंदाजच ज्या लोकांना नाही, अशा बुद्धीवरती आम्ही विसंबून कसं राहायचं? पुढे ते म्हणतात, एखाद्या मुद्द्यासंबंधी पुष्कळशी समान अवतरणे एका दुसऱ्या विरुद्ध अवतरणाने खोडून काढणे अयोग्य हे जर खरे, तर मग मधुपर्कादी चिरप्रचलित प्रथा तुम्ही कशी काय खोडून काढता? मधुपर्कामध्ये गोमांसाचं जे वापर केला जातो, हा जो उल्लेख होता तो याच्यामध्ये कलियुगात वापरायचा नाही वगैरे, असं नंतर तो बंद झाला असं ते म्हणतात. मग काही गोष्टी ज्या वाईट आहेत त्या आपण बंद का नाही केल्या वगैरे असं ते विवेकानंद त्यांना प्रश्न विचारतात चौकस पद्धतीनं. ते पुढे म्हणतात, देव जर सर्व काळासाठी आहेत तर हा धर्म द्वापार युगासाठी, हा धर्म कलियुगासाठी इत्यादी वचनांचा अर्थ काय व त्यात कितपत तथ्य आहे? पुढचा एक पॉईंट आहे, ज्या ईश्वरापासून आपल्याला वेद मिळाले त्यानेच नंतर बुद्ध होऊन वेदाचे खंडन केले. मग या दोहोपैकी कुणाच्या आदेशाचे अनुसरण करावे? त्याच्यापैकी कुणाला प्रमाण मानावे, पहिल्याला की दुसऱ्याला? याशिवाय माझ्या मनात अनेक शंका आहेत, त्याचं समाधान होईल मी केव्हा तरी आपल्यासमोरच ह्या गोष्टीवरती चर्चा करेन असं ते म्हणतात. म्हणजे विवेकानंदांनी जो हे भाग सांगितला आपल्याला आणि त्या पद्धतीनं प्राचीन काळामध्ये स्त्रियांना कसे अधिकार होते आपण सगळं बघितलं होतं. 25 जणींनी ऋग्वेदात आणि 3घांचं यजुर्वेदामध्ये लिखाण आपण बघितलं. पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये ज्या स्त्रिया आहेत त्या आर्यत्वाला पोचलेल्या त्या आचार्य कशा बनतात त्याचं वर्णन आहे. सिद्धांत कौमुदीमध्ये वेदाधिकाराचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर ऋग्वेदामध्ये लिखाण केलेलं हे आपण बघितलंच. भागवत ग्रंथामध्ये किंवा त्याच्यानंतर इतर ग्रंथांमध्ये, म्हणजे मी जस्ट नजर टाकतोय मी या माझ्या वेदांच्या वेदीवरून ह्या ग्रंथामध्ये या सगळ्या गोष्टींचं एकत्र संकलन केलेलं आहे. राजा जनकाशी शास्त्र चर्चा करणारी सुलभा काय म्हणते, मी क्षत्रिय कुलात जन्म घेतलेली सुलभा नावाची कन्या असून मला अनुरूप पती मिळाल्यामुळे मी गुरुकडून यथाविधी संन्यास दीक्षा घेऊन संन्यास ग्रहण केलेला आहे. मग भागवत पुराणामध्ये काय म्हटले, पुढे एका विष्णू पुराणात म्हटले किंवा इतर ग्रंथामध्ये मार्कंडेय की जी कन्या 24 वर्षापर्यंत ब्रह्मचर्यपूर्वक वेद विषयाचा अभ्यास करते ती मनुष्य जातीला शोभायमान आहे.
पुढे एका ग्रंथात म्हटले, कोणतीही ब्रह्मचारिणी स्त्री कीर्तिमान, सुशील, सत्पुरुष, गुणवान, रूपवान, प्रेमी स्वभावाच्या पतीची अपेक्षा करेल. ब्रह्मचारी पुरुषांनी अशा स्त्रीशी विवाह करावा. त्याच्यानंतर वैदिक काळामध्ये जे होता उद्गाता अध्वर्यू ब्रह्मा, म्हणजे जे यज्ञभोवती बसून यज्ञ पूर्णपणे करत असतात, त्याच्यामध्ये स्त्रिया कशा सहभागी व्हायचं त्याची वर्णन आहे. त्याच्यानंतर उपाध्याय आणि स्त्री शिक्षिका असली तर उपाध्यायी कसं म्हणायचं, पुरुषाला उपाध्याय आणि स्त्री शिक्षिकेला उपाध्यायी कसं म्हणायचं त्याचं वर्णन काही ठिकाणी आहे. यजुर्वेदामध्ये त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पतिवेदनम उर्वारुकमी बंधनात दितो मुक्षीय मामूत असा एक यजुर्वेदात मंत्र आहे. अर्थ आहे, उत्तम पती प्राप्ती करून देणाऱ्या परमात्म्याचे सरळ मंत्र उपासना आम्ही कुमारी करतो आहोत. म्हणजे हा स्त्री आणि मंत्र मांडण्याचा आहे. यजुर्वेदामध्ये आहे, अथर्वेदामध्ये आहे. त्याच्यानंतर इतर स्मृतिरत्न म्हणून आहे. त्याच्यानंतर प्रयोगरत्न स्मृती आहे, व्योमसंहिता आहे, भविष्यपुराण आहे, यमस्मृती आहे. अशा कित्येक ग्रंथामध्ये कित्येक गोष्टी, तांडे ब्राह्मण आहे, पारस्कर गृहसूत्र आहे, काटक गृहसूत्र आहे, तैत्तरीय शतपथ ब्राह्मण आहे, वशिष्ठ स्मृती आहे, कात्यायन स्रोत आहे, शांखायन स्रोतसूत्र आहे, लाट्यायन स्रोत आहे, अश्वलायन स्रोतसूत्र. मनुस्मृतीत 9व्या प्रकरणातल्या 45व्या श्लोकात म्हटले, एखादी व्यक्ती ती पुरुष आहे म्हणून पुरुष समजली जात नाही, तर ती स्वतः, त्याची पत्नी, पुत्र, कन्या असे सर्व मिळून त्याला पुरुष म्हणावं. पत्नी, मुले असली तरच त्याला पूर्ण पुरुष म्हटलं जाते असं त्या याच्यानुसार. मग रामायणातल्या स्त्रिया असतील, महाभारतातल्या असतील, ह्या सर्व स्त्रियांच्याबद्दल वर्णन आपण बघतो, त्यांचे अधिकार आपण बघतो. आता मेगॅस्थेनिस म्हणतो की पांड्य राज्यावर स्त्री त्यावेळेला राज्य करत होती. अथर्वेदामध्ये मुजवत, बहालिक, महावृष, अंग, मगध इथं स्त्री सत्ताक राज्य असल्याचा संदर्भ त्याच्यात येतो. महाभारतामध्ये वाहिक, आरट, कारस्कर, माई, कलिंग, केरळ, कर्कोटक इथं स्त्री मातृवंशक स्त्री राज्य असल्याचा उल्लेख आहे. रामायणामध्ये गंगा व शरू संगमाच्या दक्षिणेस वसलेल्या करुथिया व मलद या देशावर यक्षिण ताटिकेचं राज्य असं म्हटलं आहे. हिडिंबचं राज्य महाभारतामध्ये आपण बघितलेलं आहे. हरिवंशमध्ये मथुरे शेजारच्या यमुना तीरावर शकट इथं पुतनेच्या आधिपत्याखाली ते राज्य आहे असं म्हटलेलं आहे. तिच्या पुत्र देणारी बहुपुत्री पुतनेचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे तसं. परत वज्रवंत देशाच्या पश्चिमेला श्रीराज्य असं वात्सायनाच्या कामसूत्रामध्ये उल्लेख आहे. महाभारतामध्ये पुन्हा आणखीन काय, परत आसाममध्ये 1925 दरम्यान स्त्री सत्ताक पद्धत राखली होती त्याचं आपल्याला माहिती आहे. म्हणजे अशा पद्धतीनं स्त्रियांचं जर बाजू आपण एक समजून घ्यायचा प्रयत्न केला तर स्त्रियांना विशेष अधिकार जसे होते की स्त्रियांचा वध करू नये कुठल्याही कारणाने, आणि जर एखाद्या राजाने वध करण्याची शिक्षा दिलीच तर त्याला त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. ज्याला धर्म माहिती आहे त्याला स्त्रिया अवध्य आहेत हे माहिती असतं असं म्हटलंय. कोणी स्वतःचे शस्त्र स्त्रिया, गाई, ब्राह्मण यांच्यावरती चालवू नये असं म्हटलेलं आहे. स्त्रियाकडून एखादा कागद किंवा काही हमीपत्र लिहून घेतलं असेल तर ते वाईट म्हणजे चुकीचं आहे असं समजावं असं सांगितलंय. रस्त्याने चालताना स्त्रियांना पहिल्यांदा चालण्याचा अधिकार दिलेला आहे. मनुस्मृतीमध्ये नदीवरील तराफा भाडे स्त्रियांना द्यावं लागत नाही. याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये सांगितलंय की स्त्रियांनी कुठलंही दिव्य करायचं नाही, फक्त तुला दिव्य असेल तर तेवढंच करायला परवानगी आहे. अगदी दिव्य वगैरे स्त्रियांनी करू नये असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं स्त्रियांना सगळे अधिकार दिलेले असताना याज्ञवल्क्यामध्ये स्मृतीत सांगितलंय की जर पतीनं स्त्रीला सोडला असेल तर त्यांनी त्याच्या संपत्तीचा 1/3 भाग तिला दिला गेला पाहिजे. आणि मग स्त्रीधनाचं काय सांगितलं की एखाद्या स्त्रीला पित्याने, मातेने, पतीने, भावाने दिलेलं सगळं, तिच्या लग्नाच्या वेळेचं असं सगळं धन, म्हणजे अगोदर दिलेलं, लग्नानंतर दिलेलं, परत पतीनं दुसरं लग्न केलं तर त्यावेळेला त्या दुसऱ्या पत्नीच्या नातेवाईकांनी दिलेलं, असे 15 प्रकार त्या स्त्रीधनाचे सांगितलेले आहेत. आणि आपत्कालीन परिस्थितीशिवाय तिचा पती ते धन वापरू शकत नव्हता, इतर कोणी वापरू शकत नव्हतं. घेतलं उष्ण तर ते माघारी द्यावं लागत होतं. पतीला फक्त तेवढी परवानगी होती. आता स्वयंवराचं बघितलं तर आपण स्त्रिया स्वतःचं लग्न स्वतःच्या हिमतीवरती कसं सीतेनं रामाला जसं वर्णन, द्रौपदीनं जसं अर्जुनाचं हे केलं, अंबांबिका अंबालिका यांचं वर्णन महाभारतात येतं. फक्त भीष्माच्या चुकीमुळं ते जे काय महाभारत झालं ते सगळं आपण बघितलेलं आहे. देवी भागवतमध्ये शशिकला राजकन्या राजा सुदर्शनाला वरते सावित्रीचं सत्यनारायणाबद्दलचं म्हणजे जे सत्यवानाबद्दलचं लग्न जे आहे ते तिच्या स्वतःच्या मर्जीनं झालेलं आहे. दमयंतीनं नळ राजाला न पाहताच वरलेलं आहे आणि ते लग्न तिच्या वडिलांनी करून दिलेलं आहे. कल्याणचा चालुक्याचा राजा अजवल मल्ला यालाही शिलाहाराची राजकन्या चंद्रलेखाने स्वतः निवडलेला आहे. त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण, संयोगिता
यांचं लग्न आपल्याला माहिती आहे, पार्वती आणि शंकराचं लग्न आपल्याला माहिती आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळं विवाहाच्या एवढे पुरावे आपल्याकडं होते. आता स्त्री शुद्धतेबद्दल काय म्हटले की एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला तर ती बलात्कार दोषी नसून तिच्यावरती बलात्कार करणारा दोषी आहे आणि तिची पाळी येईपर्यंतच तिला दोषी मानावं. पाळी म्हणजे 1 महिन्यानंतर तिला पवित्र आणि पूर्णपणे सुवर्णासारखं मानावं असे वर्णनं अत्री संहितेमध्ये आहे, वराहमिहीरमध्ये, भारत महाभारतामध्ये आहे. अशा पद्धतीनं सगळीकडे ही वर्णनं आपल्याकडे अवेलेबल असताना आपण नेमकं एखादा अग्र की अग्न ह्या एका नच्या गाठीवरती आपण जर स्त्रियांच्यावरती अत्याचार करत असू तर ही किती चुकीच्या पद्धतीनं आपण वागतो. आता सती प्रकरण, सती हे नाव कसं दिलं गेलं असावं हे जर आपल्याला बघायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की श्रीमंत दक्ष म्हणून जो प्रजापती होता त्याच्या सती नावाच्या मुलीनं शंकराबरोबर लग्न केलं हे त्या राजाला आवडलं नव्हतं आणि म्हणून शंकराकडून एकदा त्या प्रजापतीचा अपमान झाल्यानंतर दक्ष राजाकडे ज्यावेळेला यज्ञ होतं त्यावेळेला शंकराला बोलवलं जात नाही, पण ही सती जाते तिथे शंकराच्या नावाने हवन दिलं जात नाही म्हटल्यानंतर तिला राग येतो आणि तिथे यज्ञात उडी टाकून आत्महत्या करते असं वर्णन आपण पुराण ग्रंथांमध्ये बघतो. आणि मग नंतर पुन्हा ती जिवंत पुढचा जन्म पार्वतीचा आणि पुन्हा ती शंकराला लग्न करते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत तशा. पण ती सती अग्निकुंडात हे करते, ह्या सतीलाच नंतर जिवंत जाळण्यासाठी स्त्रियांना ह्या सतीचा या नावाचा उपयोग आपल्या याच्यात केलेला दिसतो. आता शेवटची 2 मिनिटं आपण आहोत. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, द फिमेल ब्रेन पुस्तकात लोआन बिझंटाईन ह्या महिलेने 60 वर्ष अभ्यास करून जे सांगितलेलं आहे की स्त्री म्हणजे किंवा स्त्री होणं म्हणजे आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सतीच्या मानसिक भावनिक गरजांची माहिती गोळा करून त्यामधून त्याच्याशी भावनिक नाते जोडून त्यांना मदत करण्यासाठी आवश्यक असणारी अदृश्य अशी एक प्रचंड अंटेनाच आहे. स्त्रियांचा मेंदू हा सुसंवादासाठी बनलेला आहे. आपण जन्म दिलेल्या अजान बालकाचे संगोपन करताना त्याच्या सर्व गरजा स्वतः समजून घेऊन पुरे करण्याच्या प्रयत्नातून लाखो वर्षात तो उत्क्रांत झालेला आहे. स्त्रियांच्या मेंदूमध्ये पुरुषापेक्षा 11% जास्त न्यूरॉन्स भाषा आणि ऐकणे या सुसंवादाच्या भागामध्ये असतात आणि त्याच्यामुळं स्त्रिया ह्या अतिशय भावनाशील पद्धतीनं भावनेनं हृदयाने विचार करून सगळे नियम आणि निर्णय घेत असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडून अक्रस्थळा निर्णय होण्याची शक्यता कमी असते आणि म्हणून स्त्रियांच्याकडून संसाराचं तीर्थक्षेत्र नंदनवन होतं असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच अर्धनारी नटेश्वर ही जी पुरुष आणि स्त्री यांचं 50-50% अस्तित्व आपण जे मानतो ते मानावं अशी आपली मनधारणा झाली पाहिजे. आता शेवटचा भाग आपल्याला माहिती आहे की मार्कंडेय पुराण आहे आणि त्या पुराणात एक 700 श्लोकांचा एक वेगळा भाग सप्तशतीच्या नावाने केला जातो. त्याच्यातलं एक देवी सूक्त आहे, महासरस्वती सूक्त. म्हणजे जिथं देव एका असुराला मारू शकत नाही तिथं मग देवी पुढे येते आणि ती म्हणते की मी याचा वध करते आणि ती शेवटी यांचा वध करते. आणि त्यावेळेला वध करण्याच्या अगोदर देव तिची जी प्रार्थना करतात ती प्रार्थना अशी आहे की त्या प्रार्थनेतले जवळजवळ 30 ओळी आहेत, त्यातले मी फक्त 4-5 ओळी आपल्यासाठी हे करतोय. आज नवरात्र चालू आहे म्हणून देवीला म्हणजे हा खरं तर शौर्य, त्याग, वात्सल्य आणि शक्तीचा उत्सव म्हणजे हे आजचे 10 दिवस आहे. आणि मग त्याच्यामध्ये मी देवीची प्रार्थना आपल्या सर्वांसाठी देवीकडे प्रार्थना मागतो. या देवी सर्व भूतेन संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु क्षांतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम शांती शांती शांती. आज आपण इथंच थांबूया. आपल्या सर्वांना सुख शांती समाधान मिळो. नवरात्रामध्ये देवी आपल्याला शक्ती, भक्ती आणि युक्तीचे मार्ग देवो, हीच प्रार्थना मी करतो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. जय हिंद.